बंधन आणि मोक्ष यांचे स्वरूप, शिवलिंगाचे प्रकार, विभूतीचे प्रकार, भस्मधारण रहस्य, शिवभक्ताचे आचरण. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, सूतजी, तुम्ही सर्वज्ञामध्ये श्रेष्ठ आहात. कृपा करून आम्हाला बंधन आणि मोक्षाचे स्वरूप कसे आहे ते सांगा. सूत म्हणाले, महर्षींनो, मी तुम्हाला बंधन आणि मोक्ष याचे स्वरूप, मोक्षप्राप्तीचा उपाय याविषयी सविस्तर सांगतो. ते लक्षपूर्वक ऐका. प्रकृती आदी 8 बंधनांनी बांधला गेल्यामुळे आत्म्याला जीव ही संज्ञा आहे. अर्थात बंधनांनी जखडलेला जीव बद्ध म्हटला जातो. जो या 8 बंधनातून सुटका करून घेतो त्याला मुक्त म्हणतात. प्रकृती इत्यादिकांना वश करून घेणे हाच मोक्ष होय. बंधन आगंतुक असते, पण मोक्ष स्वयंसिद्धच आहे. बद्ध जीव बंधनातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्त जीव म्हणतात. प्रकृती, बुद्धी, त्रिगुणात्मक अहंकार आणि पंचमात्रा यांना ज्ञानीपुरुष 8 प्रकृती म्हणतात. या 8 तत्वांच्या समूहापासून देहाची उत्पत्ती झालेली आहे. देहापासून कर्म उत्पन्न होते आणि नंतर कर्मापासून नवीन देहाची उत्पत्ती होते. अशा प्रकारे वारंवार जन्म आणि वारंवार कर्म ही प्रक्रिया चालू राहते. शरीराचे 3 प्रकार आहेत: स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. स्थूल देह जागृतावस्थेत सर्व व्यवहार करतो. सूक्ष्म देह जागृतावस्थेत आणि स्वप्नावस्थेत इंद्रिय भोग प्रदान करतो आणि कारण देह सुप्तावस्थेत आत्मानंदाची अनुभूती करून देतो. जीवाला त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार सुख दुःख प्राप्त होते. तो पुण्यकर्मामुळे सुख आणि पापकर्मामुळे दुःख भोगतो. अशा तऱ्हेने कर्मपाशांनी बद्ध झालेला जीव त्रिविध देहांनी होणाऱ्या शुभाशुभ कर्माद्वारा जन्ममरणरूपी चक्रात वारंवार भ्रमण करतो. या चक्रातून सुटका होण्यासाठी शिवजीची स्तुती आणि आराधना करावी. प्रकृती 8 पाशाचा समुदाय हेच महाचक्र होय. प्रकृतीच्या पलीकडे असलेले भगवान महेश्वर हेच त्या महाचक्राचे निर्माते आहेत. ते प्रकृती आदींना आपल्या अधीन ठेवून त्यांच्यावर शासन करतात, म्हणून त्यांना शिव म्हणतात. तेच एकमात्र सर्वज्ञ, परिपूर्ण आणि निस्पृह आहेत. सर्वज्ञता, तृप्ती, अनादिबोध, स्वतंत्रता, नित्य अलुप्त शक्तींनी युक्त असणे आणि स्वतःमध्ये अनंत शक्ती धारण करणे या त्यांच्या 6 मानसिक ऐश्वर्यांना केवळ वेदच जाणतो. भगवान शिवजीच्या अनुग्रहानेच मनुष्य प्रकृती आदी 8 तत्वाचा वश करू शकतो. त्यांचा कृपाप्रसाद प्राप्त करण्यासाठी त्यांचेच पूजन करायला हवे. आता तुम्ही म्हणाल, शिव हे इच्छारहित आहेत, परिपूर्ण आहेत, त्यांची पूजा कशी होऊ शकते? यावर मी एवढेच सांगू इच्छितो की शिवजीच्या उद्देशाने त्यांच्या प्रसन्नतेसाठी केलेले सत्कर्म त्यांचा कृपाप्रसाद प्राप्त करून देणारे असते. म्हणून शिवलिंगात, शिवप्रतिमेत वा शिवभक्तामध्ये शिवजीच्या अस्तित्वाची भावना करून त्यांची पूजा करावी. जे कायेने, वाचेने, मनाने, धनाने किंवा भक्तिपूर्वक पूजन करतात त्यांच्यावर महेश्वर शिव विशेष कृपा करतात. त्यांच्या आशीर्वादाची प्रत्यक्ष अनुभूती येते. शिवकृपेने कर्मापासून प्रकृतीपर्यंत सर्व गोष्टी वशीभूत होतात. तेव्हा तो जीव मुक्त होऊन स्वात्मस्वरूपापाशी एकरूप होतो. परमेश्वर शिवजीच्या कृपेने जेव्हा कर्मजनित शरीर आपल्याला वश होते तेव्हा शिवलोकी निवास करण्याचे सौभाग्य प्राप्त होते. यालाच सालोक्य मुक्ती म्हणतात. जेव्हा तन्मात्रा वश होतात तेव्हा जीव जगदंबेसहित शिवजीचे सामिप्य प्राप्त करतो. हीच सामिप्य मुक्ती होय. त्या समयी ते स्वरूप आयुदेव कर्माने शिवजीसारखा होतो. बुद्धी ही प्रकृतीचे कार्य आहे. भगवंताच्या महान कृपेने तीही वश होते तेव्हा सृष्टी मुक्ती प्राप्त होते. त्यानंतर प्रकृती वशीभूत झाल्यावर जीवाला सर्वज्ञता, तृप्ती हे शिवजीचे जे मानसिक ऐश्वर्य आहे ते विनाशायस प्राप्त होते. असा मुक्त पुरुष अखंड आत्मारामत निमग्न होतो. वेदशास्त्राचे जाणकार विद्वान पुरुष याला सायुज मुक्ती म्हणतात. अशा प्रकारे लिंगादिकांची पूजा केल्याने मुक्ती स्वतःच क्रमशः प्राप्त होत जाते. म्हणून शिवजीचा कृपाप्रसाद प्राप्त करण्यासाठी त्यांचेच पूजन करायला हवे. शिवतप, शिवमंत्राचा जप, शिवजीचे ध्यान आदी उपासना सातत्याने वाढवावी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सर्व काळ शिवचिंतनातच व्यतीत करावा. नाना प्रकारची फुले अर्पण करून ते जो शिवजीची पूजा करतो त्याचे सर्व मंगल होते. तो अंती शिवजींनाच प्राप्त होतो. ऋषी म्हणाले, सूतजी, तुम्ही उत्तम व्रताचे पालन करणारे आहात. कृपा करून शिवलिंगादिकाची पूजा कशी करावी याविषयी काही सांगा. सूत म्हणाले, हे ब्राह्मणांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला उपासकाच्या कामना पूर्ण करणाऱ्या लिंगाचे स्वरूप वर्णन करून सांगतो. समस्त अभिष्ट वस्तू प्रदान करणारे पहिले लिंग आहे प्रणव. प्रणव लिंग हे प्रणव रूप असून निष्कल आहे. त्याला सूक्ष्म लिंग असेही म्हणतात. पंचाक्षर मंत्र हेच स्थूल लिंग होय. हे सकल म्हणजे कलायुक्त आहे. हे दोन्ही लिंगे मोक्ष देणारी असून त्यांचे पूजन हेच तप मानले जाते. पौरुष लिंग आणि प्रकृती लिंग या स्वरूपात अर्थात पुरुषार्थामुळे प्रकृतीतून बनवलेली पुरुषलिंगे आहेत. त्याविषयी भगवान शिवच विस्तारपूर्वक सांगू शकतात. आता पृथ्वीवर जी 5 प्रकारची लिंगे आहेत त्याविषयी सांगतो. स्वयंभूलिंग, बिंदुलिंग, प्रतिष्ठित लिंग, चरलिंग आणि गुरुलिंग अशी त्यांची नावे आहेत. देवता आणि ऋषीच्या तपश्चर्याने संतुष्ट झालेले आणि पृथ्वीमध्ये बीज आणि नादरूपाने स्थित असलेले शिवजी अंकुर रूपाने वर यावे तसे जमीन भेदून नादलिंगाच्या रूपात व्यक्त होतात. तेव्हा ते स्वतःच प्रकट होतात. म्हणून त्या लिंगाला स्वयंभूलिंग म्हणतात.
याची आराधना केल्याने ज्ञानवृद्धी होते। शुद्ध प्रणव हे मंत्ररूप लिंग आहे। ते सोन्या चांदीच्या पत्र्यावर, भूमीवर किंवा वेदीवर हाताने रेखाटावे। त्यावर शिवजीची प्राण प्रतिष्ठा करून त्यांना आवाहन करावे। त्यांची षोडशोपचारे पूजा करावी। हे बिंदू, नाद, लिंग, स्थावर आणि जंगम असे दोन्ही प्रकारचे असते। यातच शिवजीचे भावनेने दर्शन करायचे असते। या लिंगाची पूजा आराधना केल्याने साधकाला ऐश्वर्य प्राप्त होते। देवता आणि ऋषींनी आत्मसिद्धीसाठी शुद्ध भावनेने वैदिक मंत्राचे उच्चारण करून स्वहस्ते ज्या उत्तम शिवलिंगाची स्थापना केलेली असते त्या लिंगाला पौरुष लिंग असे म्हणतात किंवा प्रतिष्ठित लिंग असेही म्हणतात। त्या लिंगाची पूजा केल्याने ऐश्वर्य प्राप्त होते। श्रेष्ठ ब्राह्मणाने किंवा राजाने शिल्पकारापासून लिंग तयार करून त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा केलेली असेल तर त्यालाही प्रतिष्ठित लिंग म्हणतात। परंतु त्यांच्या आराधनेने प्राकृत भोग ऐश्वर्य प्राप्त होत असल्याने त्याला प्राकृत लिंग म्हटले जाते। प्राकृत लिंगापेक्षा पौरुष लिंग श्रेष्ठ मानतात, कारण जो बलवान व नित्य आहे त्यास पौरुष म्हणतात आणि जो दुर्बळ व अनित्य आहे त्यास प्राकृत म्हणतात। विद्वान लोक पर्वताला पौरुष लिंग आणि पृथ्वीला प्राकृत लिंग मानतात। स्त्री पुरुष भेदाने वृक्ष हे पौरुष लिंग आणि वेली यात प्राकृत लिंग होत। पौरुष लिंगाच्या आराधनेने ऐश्वर्य आणि आदिमादी अष्टसिद्धीची प्राप्ती होते व प्राकृत लिंगाच्या आराधनेने सुंदर स्त्री, धन इत्यादी विषयांची प्राप्ती होते। लिंग, नाभी, जीवा, नासाग्रभाग, शिखा या क्रमाने कटिभाग, हृदय आणि मस्तक या 3 स्थानी विराजमान असल्याची कल्पना करण्यात आलेले जे आध्यात्मिक लिंग त्यास चरलिंग म्हणतात। आपल्या अंगावर धारण करतात ते आणि दुसरीकडे नेता येते तेही चरलिंगच होईल। चरलिंगात सर्वप्रथम रसलिंगाचे वर्णन करण्यात येते। हे लिंग ब्राह्मणांना सर्व अभिष्ट वस्तू देणारे आहे। शुभकारक बाणलिंग क्षत्रियांना राज्य मिळवून देते। सुवर्णलिंग वैश्यांना कुबेरासमान ऐश्वर्य प्राप्त करून देते। सुंदरलिंग शूद्रांना शुद्ध करणारे आहे। स्फटिकलिंगे आणि बाणलिंगे सर्वांच्या इष्टकामना पूर्ण करणारी आहेत। ही लिंगे आपल्यापाशी नसतील तर दुसऱ्याकडील आणून त्यांची पूजा करावी, त्यात काही दोष नाही। स्त्रियांनी, त्यातही विशेषतः विवाहित स्त्रियांनी पार्थिव लिंगाची पूजा करावी। प्रकृती मार्गरत अर्थात भोग इच्छिणाऱ्या विवाहित तसेच विधवा स्त्रियांनी स्फटिकलिंगाची, तर संसारातील कामना नष्ट झालेल्या विरक्त स्त्रियांनी रसलिंगाची पूजा करावी असे सांगितले आहे। बाल्य, तारुण्य आणि वृद्धावस्थेत स्फटिकलिंगाची पूजा केल्याने स्त्रियांना सर्व प्रकारची अभिष्ट प्राप्ती होते। संसार भोगाची इच्छा असणाऱ्या स्त्रियांनी विशेषतः पिठाची पूजा करावी, त्याचे कल्याण होते। संसार सुखाची इच्छा असणाऱ्या पुरुषांनी योग्य गुरुच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रकारची पूजा कर्मे करावीत। इष्ट देवतेला अभिषेक करून तांदळाची खीर आदी पक्वान्नांनी युक्त असा नैवेद्य अर्पण करावा। पूजा झाल्यावर शिवलिंग बंद पेटीत किंवा करंड्यात ठेवून घरातच शुद्ध जागी वेगळे ठेवावे। निवृत्तीमार्गी पुरुषांनी आपल्या हातावर शिवलिंगाची पूजा करावी। त्यांनी भिक्षा मागून प्राप्त झालेल्या भोजनाचा नैवेद्य दाखवावा। निवृत्त पुरुषासाठी विशेषत्वाने सूक्ष्म लिंगाच्या पूजेचे विधान आहे। त्यांनी विभूतीने पूजन करावे आणि नैवेद्य दाखवून विभूतीच अर्पण करावी। पूजा झाल्यावर ते लिंग आपल्या मस्तकावर धारण करावे। विभूतीचे 3 प्रकार आहेत: लोकाग्निजनित, वेदाग्निजनित व शिवाग्निजनित। लोकाग्निजनित अर्थात लौकिक विभूती म्हणजेच भस्मराग ही द्रव्यशुद्धीसाठी आणावी। मातीची, लाकडाची व लोखंडाची भांडी, धान्य, तीळ, वस्त्रे व शिळ्या वस्तूंची लौकिक भस्माने शुद्धी होते। वस्तूला अनुरूप ओल्या किंवा कोरड्या भस्माने शुद्धी करावी। वेदाग्नी जनित भस्म त्या वैदिक कर्माच्या अंती धारण करावे। भस्म आणि कोरड्या भस्माने शुद्धी करावी। मंत्र आणि क्रियायुक्त असे होमक्रम आहे। ते अग्नीमध्ये भस्माचे रूप धारण करते। ते भस्म आपल्या शरीरावर धारण। क्रियायुक्त असे जे होमक्रम आहे ते अग्नीमध्ये भस्माचे रूप धारण करते। जे भस्म आपल्या शरीरावर धारण केल्याने ते कर्म आपल्याला अर्पण होते। अघोर मंत्राचे उच्चारण करून बेलाच्या समिधांचे हवन केले जाते। त्या मंत्राने अभिमंत्रित अग्नीला शिवाग्नी म्हणतात आणि त्या हवनातून प्राप्त झालेल्या विभूतीला शिवाग्नी जनित भस्म म्हणतात। कपिला गायीच्या किंवा कोणत्याही गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या तसेच क्षमी, पिंपळ, वड, बेल या वृक्षांची लाकडे शिवाग्नीने जाळून ते भस्म प्राप्त होते। ते अत्यंत शुद्ध असते। किंवा अघोर मंत्राचे उच्चारण करून दर्भाग्नीने कोणतेही लाकूड जाळून भस्म मिळवावे। ते वस्त्रगाळ करून भांड्यात भरून ठेवावे। अंगकांती उजळवावी, सौंदर्य वाढवावे या उद्देशाने ते शिवाग्नी जनित भस्म वेळोवेळी आपल्या अंगावर धारण करावे। असे करणाऱ्या पुरुषाला सन्मान प्राप्त होतो, तो पूज्य होतो। ज्याप्रमाणे जठराग्नी भक्ष्य, भोज्य आदी पदार्थापासून जाळून त्यापासून प्राप्त झालेले सारसत्व ग्रहण करतो आणि त्याच्या योगे स्वदेहाचे पोषण करतो, त्याप्रमाणे शिवजींनी आपल्या अधीन असलेल्या प्रपंचाला जाळून त्यांचे सारभूत तत्व भस्मरूपाने आपल्या शरीरावर धारण केले आहे। त्यांची विभिन्न अंगे ही सुद्धा विभिन्न वस्तूच्या सारस्वरूप तत्वापासून बनवलेली आहेत। आकाशाच्या सारतत्वापासून त्याचे केस बनलेले आहेत, तर वायू, अग्नी, जल व पृथ्वी यांची सार तत्वे यांनी अनुक्रमे आपले मुख, हृदय, कटिभाग आणि गुडघे यांच्या रूपाने धारण केली आहेत। ते आपल्या भाळावर तिलक रूपाने त्रिपुंड धारण करतात। तो ब्रह्मा, विष्णू व रुद्र यांचे सार तत्वच आहे। हा तिलक
ते जगाच्या उभ्यदायार्थ धारण करतात। अशा प्रकारे भगवान शिवजींनी प्रपंचाचे सार सर्वस्वच आपल्या अधीन ठेवले आहे। अशा सर्वश्रेष्ठ शिवप्रभूंना वशीभूत करणारा दुसरा कोणीही नाही। शिव श ई व यातील शकाराचा अर्थ आहे नित्य सुख व आनंद, इकाराचा अर्थ आहे पुरुष आणि वकाराचा अर्थ आहे अमृत स्वरूपा शक्ती। त्यांच्या सम्मिलित स्वरूपाला शिव संबोधले आहे। म्हणून या रूपातील भगवान शिवजींनाच आपला आत्मा मानून त्यांची पूजा करावी। प्रथम आपल्या अंगावर भस्म धारण करावे, मग भाळावर त्रिपुंड धारण करावा। पूजेमध्ये सजल ओल्या भस्माचा उपयोग केला जातो, तर शुद्धी कर्मासाठी निर्जल भस्म वापरले जाते। दिवस असो की रात्र स्त्री पुरुषांनी पूजासमयी सजल भस्माचा त्रिपुंड धारण करावा। असे केल्याने पूजकास त्या शिवपूजेचे पूर्ण फल प्राप्त होते। जो शिवमंत्राचा उच्चार करून भस्म धारण करतो तो सर्व आश्रमामध्ये श्रेष्ठ मानला जातो। शिवपारायण भक्ताला शिवाश्रमी म्हटले जाते। आपल्या हातून किंवा गुरूंच्या हातून भाडी त्रिपुंड तिलक लावून घेणे हे शिवभक्ताचे मुख्य लक्षण आहे। ज्यांची शिवव्रतावर निष्ठा आहे त्याला अशौच किंवा सुतक लागत नाही। काय म्हणते ज्यांची शिवव्रतावर, म्हणजे शिवव्रत म्हणजे सोमवार असो, शिवरात्री असो किंवा काही शिवजीचे कुठलेही व्रत असो, ज्यांची व्रतावर निष्ठा आहे यांना अशौच किंवा सुतक लागत नाही। सुतक तर आता मी तर मला बरेच वेळा सुतक असतं, पण मी तर जातो, कारण शंभू महादेवाचं निवासस्थान हे स्मशानवासी म्हणतात आणि त्यांना सर्वात प्रिय जर असेल तर ते कुठलं तर चिताभस्म। गुणातीत परमशिव राजसादी सविकारांना गुणांना दूर करतात, म्हणून ते सर्वांचे गुरु आहेत। गुरुही शिवरूपच असतात। जो विश्वासू शिष्याचे तिन्ही गुण दूर करून त्यांना शिवतत्वाचा बोध करतो त्यालाच गुरु म्हणतात। विद्वान गुरूंचे शरीर हे पूज्य लिंगच आहे। त्यांची सेवा पूजा ही परमात्मा शिवजीचीच पूजा होय। जो काया वाचा मने गुरुची सेवा करतो तो शास्त्रवेत्ता होतो। गुरु आज्ञेचे पालन केल्याने आत्मशुद्धी होते। जन्मदाता पुत्राला संसारात टाकतो, पण ज्ञानदाता गुरु त्या पुत्राला संसारातून तारून नेतो। हा फरक लक्षात घेऊन गुरुरूप पित्याचे विशेषत्वाने पूजन करावे। गुरुची पूजा झाल्यावर शेष राहिलेले सर्व पदार्थ आत्मशुद्धी करणारे असतात। गुरुने अन्नपाणी ग्रहण केल्यावर जे शिल्लक राहते ते शिवजीचे उच्चिष्टात असते, ते शिष्यांनी अवश्य ग्रहण करावे। गुरुच्या आज्ञेशिवाय उपयोगात आणलेली प्रत्येक गोष्ट ही चोराप्रमाणे दुसऱ्याच्या लाटलेल्या वस्तूचा उपभोग घ्यावा तशीच असते। म्हणून आपले सर्वस्व गुरुला अर्पण करून गुरु आज्ञेने त्याचा उपभोग घ्यावा। आपल्या गुरुपेक्षाही कोणी विशेष ज्ञानी असेल तर त्यालाही प्रयत्नपूर्वक गुरु करावे, कारण अज्ञानरूपी बंधनातून सुटणे हाच जीवमात्रासाठी साध्य पुरुषार्थ आहे आणि जो विशेष ज्ञानी आहे तोच या जीवाला या बंधनातून सोडवू शकतो। भूताधिक शांतीसाठी पुरोहिताच्या मार्गदर्शनानुसार भैरवाची महापूजा करावी। नंतर शिवजींना महाअभिषेक करून नैवेद्य समर्पण करावा। अनेक पक्वान्ने बनवून ब्राह्मण भोजन घालावे, त्यामुळे सर्व दोष शांत होतात। हा शांती यज्ञ दरवर्षी फाल्गुन महिन्यात करावा। महाव्याधी आणि संकटातून सुटण्यासाठी शिवजी प्रित्यर्थ दान धर्म करावा। ज्याला दान धर्म करण्याचे सामर्थ्य नाही त्याने दशसहस्र लक्ष किंवा कोटी नमस्कार करावेत। या नमस्कारात्मक यज्ञानेही देवता प्रसन्न होऊन अरिष्टाचे निवारण करतात। दुःखाचे मूळ व्याधी आहे आणि व्याधीचे मूळ पातक आहे। धर्माचरणाने पाप दूर होते असे शास्त्र सांगते, परंतु शिवजीच्या उद्देशाने जो धर्म केला जातो तोच पाप दूर करण्यास समर्थ असतो। शिवधर्मामध्ये प्रदक्षिणाला अधिक महत्त्व आहे। शिवजींना प्रदक्षिणा आणि नमस्कार अत्यंत प्रिय आहे। त्याच्या प्रित्यर्थ षोडशोपचारे पूजा, प्रदक्षिणा व नमस्कार केल्याने महान पुण्यफल प्राप्त होते। असे कोणतेही पातक नाही ज्याचा शिवजींना प्रदक्षिणा घालून नाश होत नाही। म्हणून आपल्या दुःखाचा नाश करण्यासाठी शिवप्रभूंना प्रार्थना करावी। हे शंभू, तुमच्या सगुण आणि दैदिप्यमान स्वरूपाकडे विनम्र होऊन मी माझी बुद्धी तुम्हालाच अर्पण केली आहे। तुम्ही सर्वसाक्षी सर्वेश्वर आहात। मी काया वाचा मने तुम्हाला शरण आलो आहे। मी तुमचा दास आहे। तुम्ही श्रेष्ठ आहात, महान आहात। तुमच्यामुळेच माझ्या अस्तित्वाला काही अर्थ आहे। माझा उद्धार करा, मला दुःख संकटातून सोडवा। त्यानंतर शिवजींना नमस्कार करावा। नैवेद्य व तांबूल समर्पित करून 108 प्रदक्षिणा घालाव्यात। या सेवेने संतुष्ट होऊन भगवान शिव भक्ताच्या दुःखाचे व व्याधीचे निवारण करतात। जन्म आणि मरणरूप द्वंद्व हे भगवान शिवजीच्या मायेचीच लीला आहे। जो या दोन्ही गोष्टी शिवमायेला अर्पण करतो तो कधी शरीररूपी बंधनात पडत नाही। जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत तो क्रियेचाच अधीन असतो। जो जीव बद्ध होय, परंतु स्थूल, सूक्ष्म व कारण या तीनही देहांना वशीभूत केल्यानंतर तो जीव मुक्त होतो असे ज्ञानीजनांचे म्हणणे आहे। भगवान शिव हेच मायाचक्राचे निर्माता आहेत। आपल्या मायेने निर्मिलेल्या द्वंद्वाचे ते स्वतःच परिमार्जन करतात। म्हणून त्यांनी
कल्पलेले द्वंद्व त्यातच अर्पण करावी. जो शिवपूजनासाठी नित्य तत्पर असतो त्याने मौन पाळावे. सत्य, अहिंसा, शुचित्व, सदाचार आदी गुणांनी युक्त व्हावी. क्रिया, पूजादी सत्कर्म, जप, तप, ज्ञान व ज्ञानादी उपासना दृढतेने आणि भक्तिभावाने करत राहावी. त्या योगे उपासकाला ऐश्वर्य, दिव्य देह, ज्ञान व शिवजीचे सानिध्य या श्रेष्ठ फलाचा लाभ होतो. शिवभक्ताने देशकाल, स्वतःचे शरीर, सामर्थ्य व धन यांना अनुसरून यथायोग्य कर्माचरण अनुष्ठान करावे. न्यायोपर्जित धनानेच निर्वाह करावा. शिवक्षेत्री निवास करावा. षडविकारांनी रहित असे क्लेशशून्य जीवन जगावे. शिवपंचाक्षर मंत्राने अभिमंत्रित केलेले अन्न व पाणी सुखदायक असते. दरिद्री मनुष्याला भिक्षेत मिळालेले अन्न ज्ञानदायक असते. शिवभक्ताला मिळालेले भिक्षान्न त्याची शिवभक्ती अधिक वृद्धिंगत करते. शिवयोगी पुरुष भिक्षांनाला शिवसत्र म्हणतात. शिवभक्तांनी या भूलकी शुद्ध अन्नाचे सेवन करावे. मौन पाळावे व आपल्या साधनेचे रहस्य कोठेही प्रकट करू नये. भक्तांना शिवजीचे महात्म्य सांगावे. शिवमंत्राचे रहस्य भगवान शिवच जाणतात, अन्य कोणीही नाही. शिवभक्ताने नेहमी शिवलिंगाजवळ निवास करावा. चरलिंगाची पूजा केल्याने विद्वान लोक सलोकता आदी क्रमाने मुक्त होतो. स्थाणुलिंगाचा आश्रय केल्याने मनुष्य शिवरूप होतो. या संहितेमध्ये शिवप्राप्तीच्या साधनांचे यथार्थ वर्णन केले आहे. या सर्व साधनामध्ये हीच शिवप्राप्तीची साधना मुख्य होय. म्हणून या संहितेला विद्येश्वर संहिता म्हणतात. पूर्वी व्यासाकडून मी जे ऐकले तेच तुम्हाला सांगत आहे. हे श्रवण करून सर्वांचे मंगल हो. तुमची शिवभक्ती दृढ हो. ओम नमः शिवाय. पार्थिव लिंगाचे महात्म्य. ऋषी म्हणाले, सूतजी आता आम्हाला पार्थिव लिंगाचे महात्म्य वर्णन करून सांगावे. सूत म्हणाले, महर्षींनो, सर्व लिंगात पार्थिव लिंग श्रेष्ठ आहे. त्याच्या पूजनाने पुष्कळ सिद्धी प्राप्त होतात. त्याची उपासना करून हरी, ब्रह्मा, प्रजापती, देवता, असुर, मनुष्य, गंधर्व, सर्प, राक्षस आणि अनेकांनी आपले मनोरथ पूर्ण करून घेतले आहेत. सत्ययुगात रत्नाचे लिंग, त्रेतायुगात सोन्याचे लिंग, द्वापारयुगात पाऱ्याचे लिंग आणि कलियुगात पार्थिव लिंग श्रेष्ठ आहे. 8 प्रकारच्या मूर्तीमध्ये पार्थिव मूर्ती श्रेष्ठ मानली जाते. तिच्या पूजनाचे पुण्यफल तपश्चर्येपेक्षा अधिक असते. ज्याप्रमाणे नद्यामध्ये गंगा, मंत्रामध्ये ओंकार, वर्णामध्ये ब्राह्मण, नगरामध्ये काशी, व्रतामध्ये शिवरात्री व्रत आणि शक्तीमध्ये शैवी शक्ती सर्वश्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे लिंगामध्ये पार्थिव लिंग सर्वश्रेष्ठ आहे. पार्थिव लिंगाचे पूजन आराधना केल्याने पावित्र्य, पुण्य, धन, समाधान आणि ऐश्वर्य वृद्धिंगत होते. या सर्व इष्टकार्य सिद्ध होतात. जो उत्तम उपचारांनी श्रद्धा भक्तिपूर्वक संध्यासमयी बिल्लवपत्रे वाहून पार्थिव लिंगाचे पूजन करतो तो जीवनमुक्त होऊन याची देही रुद्रलोकी जातो. त्याच्या दर्शनाने व स्पर्शाने इतरांची पापे नष्ट होतात. जो नित्य पार्थिव लिंग बनवून त्याची पूजा करतो तो अनंतकाळ शिवलोकी राहतो. जो सकाम भावनेने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याला राज्यपद प्राप्त होते. जो निष्काम भावनेने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याला सायुज्य मुक्ती मिळते. जो ब्राह्मण पार्थिव लिंग बनवून शिवपूजन करत नाही त्याला शूल नामक घोर नरक प्राप्त होतो. पार्थिव लिंग अखंड करावे. द्विखंडात्मक केल्यास पूजेचे फल मिळत नाही. रत्न, सुवर्ण, पारा, स्फटिक व पुष्प, राग यांच्यापासून बनवलेले पार्थिव लिंग अखंड असावे. वेदिका महाविद्या आहे आणि महेश्वर देव लिंगरूप आहेत, म्हणून स्थावर लिंगात तेवढी द्विखंडता असते. अखंड लिंग, चरलिंग आणि द्विखंड स्थावर लिंग यांच्या पूजेचे फल समान मिळते. ओम नमः शिवाय. पार्थिव लिंग पूजनासाठी विधी. सूत म्हणाले, हे श्रेष्ठ महर्षींनो, तुम्हाला वैदिक कर्माविषयी श्रद्धा व भक्ती आहे, म्हणून मी पार्थिव लिंग पूजनाची वेदोक्त पद्धत वर्णन करून सांगणार आहे. ती पूजा पद्धती उपयुक्त, श्रेष्ठ असून भक्तिमुक्तिदायक आहे. सर्वप्रथम आणिक सूत्रामध्ये सांगितलेल्या विधीनुसार स्नान करावे. संध्योपासना केल्यानंतर ब्रह्मयज्ञ करावा. त्यानंतर देवता, ऋषी, मनुष्य आणि पितरासाठी तर्पण करावे. आपली नित्यक्रमे उरकल्यानंतर भगवान शिवजीचे स्मरण करून भस्म व रुद्राक्ष धारण करावे. मग वेदोक्त विधीनुसार पार्थिव लिंगाची भावभक्तीने पूजा करावी. या पूजेने शिवजीची प्रसन्नता लाभून मनोवांछित फलप्राप्ती होते. नदी किंवा तलावाच्या काठावर, पर्वतावर घेऊन शिवलिंग लक्षपूर्वक तयार करावे. ब्राह्मणांनी पांढऱ्या, क्षत्रियांनी लाल, वैश्यांनी पिवळ्या व शूद्रांनी काळ्या मातीपासून शिवलिंग बनावे. अपेक्षित माती उपलब्ध नसेल तर जी मिळेल ती माती घेऊन शिवलिंग बनावे. शिवलिंगासाठी लागणाऱ्या मातीचा प्रयत्नपूर्वक संग्रह करावा. ती शुभ मृतिका अत्यंत पवित्र स्थानी ठेवावी. लिंग बनवताना अपेक्षित माती घ्यावी, जी ती गंगाजलाने शुद्ध करावी. मग पाणी घालून मळावी. त्या ओल्या मातीच्या गोळ्यापासून वेदोक्त पद्धतीने हळूहळू सुंदर पार्थिव लिंग तयार करावे. भोग आणि मोक्षप्राप्तीच्या उद्देशाने त्या लिंगाची भावभक्तीने पूजा करावी आणि त्याच्या पूजेचा विधी सांगतो तो लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करून पूजन सामुग्रीवर फुलाने प्रोक्षण करून ती शुद्ध करून घ्यावी. भुरस्वी या मंत्राने क्षेत्रसिद्धी करावी. आपोस्मान या मंत्राने जलाचा संस्कार करावा. नमस्ते रुद्र या मंत्राने स्फटिक बनवावा. नमशंभाय या मंत्राने शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी. वैदिक पद्धतीने पूजन करणारे एतते रुद्रावस या मंत्राने शिवजींना रमणीय आसन द्यावे.
महांतम या मंत्राने आवाहन करावे। याते रुद्र या मंत्राने भगवान शिवजींना आसनावर बसावे। यामी शिव या मंत्राने शिवजीच्या अंगामध्ये न्यास करावी। अद्य वोचत या मंत्राने प्रेमपूर्वक अधिवासन करावे। असो यस्तमो या मंत्राने शिवलिंगात इष्टदेवता शिवजींचा न्यास करावा। असो योस सरपती या मंत्राने उपसर्पण करावे। नमस्तु नीलग्रीवाय या मंत्राने शिवजींना पाद्य स्नान समर्पित करावे। तत्पुरुषाय विद्ये हे या रुद्र गायत्रीने अर्ध द्यावे। त्र्यंबक या महामृत्युंजय मंत्राने आचमनीय द्यावे। पय पृथिव्या या मंत्राने दुधाने स्नान घालावे। धृत पावन या मंत्राने गायीच्या साजूक तुपाने स्नान घालावे। मधुवाता मधुनक्त मधुमान्नो या मंत्रांनी मधाने व साखरेने स्नान घालावे। यालाच पंचामृत स्नान म्हणतात। वरील मंत्राऐवजी पाद्य समर्पणाच्या वेळी म्हटलेल्या नमस्तो नीलगिरीवाय या मंत्राने शिवजींना पंचामृत स्नान घालावे। ना नमस्तो या मंत्राने कटिबंधन करगोटा अर्पण करावे। नमो घृष्णवे या मंत्राने उत्तरीय वस्त्र अर्पण करावे। याते हेती या मंत्रांनी वस्त्र अर्पण करावे। नमः शिवाय नमस्त्रभ्य या मंत्राने प्रेमपूर्वक गंध लावावे। नमस्ते क्षभो या मंत्राने अक्षता व्हाव्यात। या मंत्राने फूल व्हावे। नमपर्णाय या मंत्राने बिल्लोपत्र व्हावे। नम कपरदीचे या मंत्राने धूप दाखवावा। नम आशवे या मंत्राने देवाला प्रदीप्त निरांजने ओवाळावी। नमो ज्येष्ठाय या मंत्राने नैवेद्य दाखवावा। त्र्यंबक या मंत्राने पुन्हा आचमनीय द्यावे। इमा रुद्राय या मंत्राने फळ अर्पण करावे। नमो प्रवज्जाय या मंत्राने आपले सर्वस्व अर्पण करावे। यानंतर मानव महांतम व मा नमस्तोके या पूर्वोक्त 2 मंत्राचा उच्चार करून 11 रुद्राचे केवळ अक्षता वाहून पूजन करावे। हिरण्यगर्भ या मंत्राने दक्षिणा अर्पण करावे। देवस्सवा या मंत्राने पुन्हा अभिषेक करावा। नमो आश्वे या मंत्राने देवाला निरांजनाने ओवाळावे। इमा रुद्राय या मंत्राने पुष्पांजली समर्पित करावी। नामो महांतम या मंत्राने देवाला प्रदक्षिणा घालावी। ना नमस्तोके या मंत्राने साष्टांग प्रणिपात करावा। एशते या मंत्राने देवाला शिवमुद्रा दाखवावी। यतो यत या मंत्राने अभयमुद्रा। त्र्यंबक या मंत्राने ज्ञानमुद्रा। नमो सेनाभ्य या मंत्राने महामुद्रा व नमो गौभ्य या मंत्राने देनमुद्रा दाखवावी। अशा प्रकारे 5 मुद्रांचे प्रदर्शन करून शिवमंत्राचा जप करावा। विदज्ञ पुरुषाने शतरुद्रीय मंत्राचा जप करावा। शिवपंचांगाचा पाठ करावा। यानंतर देवा गातुविदो या मंत्राने शिवजीचे विसर्जन करावे। अशा प्रकारे शिवपूजेचा वैदिक विधी विस्ताराने सांगण्यात आलेला आहे। हे महर्षींनो, आता मी तुम्हाला पार्थिव लिंग पूजनाचा वैदिक विधी सांगतो। सद्योजात प्रपद्यामी या मंत्राने पार्थिवलिंग बनवण्यासाठी लागणारी माती आणावी। ओम वामदेवाय या मंत्राने तीत पाणी घालावे। ओम अघोरेभ्योथ या मंत्राने पार्थिवलिंग तयार करावे। ओम तत्पुरुषाय या शिवगायत्री मंत्राने त्यात शिवजीचे आवाहन करावे। ओम ईशान या मंत्राने ते वेदीवर स्थापन करावे। याशिवाय अन्य विधी करावेत। यानंतर पंचाक्षर मंत्राने शिवजी संबंधित मंत्राने किंवा गुरुपविष्ट मंत्राने शिवजीचे षोडशोपचारे पूजन करावे। अथवा भवाय भवनाशाय महादेवाय धीमहि उग्राय उग्रनाशाय शर्वाय शशीमौलिने या मंत्राने शिवपूजन करावे। उपासकाने भ्रमांचा त्याग करून अत्यंत प्रेमाने व भक्तिभावाने शिवाची आराधना करावी, कारण भगवान शिव भक्तीनेच प्रसन्न होतात व निजकृपेने मनोवांछित फल देतात। येथे शिवपूजनाचा जो वैदिक विधी सांगण्यात आला आहे याविषयी मला अत्यंत आदर आहे, पण तरीही मी आणखी एक विधी सांगतो, तो उत्तम असून सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडेल असा आहे। या विधीत पार्थिवलिंगाची पूजा भगवान शिवजीची नामे उच्चारून करावी असे सांगितले आहे। त्यायोगे उपासकाला अभिष्ट फलप्राप्ती होते। हर महेश्वर शंभू शिवपाणी पिनाक धृक शिव पशुपती आणि महादेव ही शिवजींची 8 नावे आहेत। या नावांचा उच्चार करून पुढील प्रमाणे पूजा करावी। ओम हराय नमः या नाम मंत्राने पार्थिवलिंग बनवण्यासाठी माती आणावी। ओम महेश्वराय नमः या मंत्राने लिंग तयार करावे। ओम शंभवे नमः या मंत्राने त्याची प्राणप्रतिष्ठा करावी। ओम शूलपानवे नमः या मंत्राने त्या लिंगात शिवजीचे आवाहन करावे। ओम पिनाक धृषे नमः या मंत्राने त्या स्नान घालावे। ओम नमः शिवाय या मंत्राने त्यांची पूजा करावी। ओम पशुपते नमः असे म्हणून क्षमा प्रार्थना करावी आणि शेवटी ओम महादेवाय नमः या मंत्राने आराध्य शिवजीचे विसर्जन करावे। अशा प्रकारे शिवजीच्या उपरोक्त 8 नामांच्या आधी ओम आणि शेवटी चतुर्थी विभक्ती प्रत्ययासह नमः हे पद जोडून आनंदाने आणि भक्तिभावाने शिवपूजन करावे। पूजकाने पार्थिवलिंग पूजारंभी शिवजीच्या षडक्षरी मंत्राने अंगन्यास व करन्यास करावे। त्यानंतर भक्ताचे दुःख हरण करणारे असीम सामर्थ्यवान आणि विश्वाचे भूषण असलेले भगवान शंकर कैलासावर दिव्य सिंहासनावर विराजमान आहेत। त्यांच्या डावीकडे भगवती उमा बसलेली आहे। त्यांच्या अवतीभोवती नंदी आदी गणपरिवार आहे। सनक
जनकनंदन आदी भक्त त्यांची पूजा करत आहेत। अशा प्रकारे भगवान शिवजीचे चिंतन करावे। त्यानंतर त्यांची अंगकांती चांदीच्या पर्वतासारखी गौर आहे, ज्यांनी आपल्या मस्तकावर मनोहर चंद्रकोर धारण केली आहे। दिव्यरत्नाची आभूषणे धारण केल्यामुळे त्यांची अंगप्रभा अधिक खुलून दिसत आहे। त्यांनी आपल्या 4 हातामध्ये क्रमशः परशु, मृगमुद्रा, वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केलेली आहे, ज्यांनी व्याघ्रांबर परिधान केलेले आहे, जे नेहमी प्रसन्न असतात। जे कमळात बसलेले सर्व देवता त्यांच्या अवतीभोवती उभारून त्यांची स्तुती करतात। या विश्वाचे आदिकरण आहे, जे या सर्व प्रकारचे भय दूर करतात। त्यांना 5 मुखे असून प्रत्येक मुखाला 3 याप्रमाणे 15 नेत्र आहेत। अशा प्रकारे भगवान शिवप्रभूचे उपरोक्त ध्यान करावे। त्याप्रमाणे न्यास ध्यानादी कर्मे करून पार्थिव लिंगाचे यथाविधी पूजन करावे। यानंतर गुरुपविष्ट पंचाक्षर मंत्राचा विधीपूर्वक जप करावा। शिवजींना नमस्कार करून नानाविध स्तोत्रांनी त्यांचे स्तवन करावे। विद्वानांनी शतरुद्रीय पाठ करावा। हाताच्या ओंजळीत फुले घेऊन आणि अक्षता घेऊन भगवान शिवजीची भक्तिभावाने प्रार्थना करावी। हे भूतनाथ शिव, तुम्ही सर्वांना सुख समृद्धी प्रदान करणारे आहात। माझ्या प्राणामध्ये तुमचेच वास्तव्य आहे। तुम्हीच माझे जीवन सर्वस्व आहात। माझे चित्त नेहमी तुमचेच चिंतन करते। मी जाणता वा अजाणता जेव्हा कधी तुमचे पूजन केले असेल, जप केले असतील, तर ते तुमच्या कृपेने सफल होत। हे गौरीनाथा, मी महापापी आहे, पतित आहे। तुम्ही पतित पावन म्हणून प्रसिद्ध आहात, म्हणून या पामराला पावन करून घ्या अशी विनंती करतो। मला माझे हित अहित कळत नाही, पण तुम्ही सर्वज्ञ असल्यामुळे माझ्या बाबतीत जे योग्य आहे तेच करा। हे महादेवा, हे सदाशिवा, वेद पुराणी शास्त्रे आणि महाविद्वान महर्षींनी तुम्हाला पूर्णपणे जाणू शकले नाहीत, त्याचे माझी काय व्यथा। म्हणून मी जसा आहे तसा तुम्हाला शरण आहे, तुमच्या चरणी आश्रयार्थ आलेलो आहे। हे प्रभू, माझ्यावर कृपा करा, माझे रक्षण करा। तुम्ही माझ्यावर नित्य कृपादृष्टी राहू। प्रार्थना करून झाल्यावर ओंजळीतील फुले व अक्षता शिवजींना अर्पण करून साष्टांग प्रणिपात करावा। यानंतर प्रदक्षिणा घालून शिवस्तुती करावी आणि विनम्रतेने वंदन करून शिवप्रभूचे विधियुक्त विसर्जन करावे। मुनिजन हो, अशा प्रकारे करण्यात आलेली पार्थिव लिंग पूजा भोग व मोक्ष देणारी असून शिवभक्ती वाढवणारी आहे। जो या अध्यायाचे प्रसन्नतेने वाचन करील तो शुद्ध होईल, पापमुक्त होईल, त्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतील, त्याला आयुष्य, आरोग्य, यश, पुत्र पौत्राधिक सौख्य व स्वर्गप्राप्ती होईल। ओम नमः शिवाय। पार्थिव लिंग पूजनाचा महिमा। सूत म्हणाले, महर्षींनो, पार्थिव लिंग पूजनाच्या अनुष्ठानाने मनुष्य कृतकृत्य होतो। जो पार्थिव लिंग पूजा न करता अन्य देवतांची पूजा करतो ती त्याची पूजा व दानादिक कर्मे व्यर्थच होत। कामनेला अनुसरून किती पार्थिवलिंगाची पूजा करावी तेही शास्त्राने निश्चित केले आहे। तितक्याच पार्थिवलिंगाच्या पूजनाने अपेक्षेपेक्षा अधिक फलप्राप्ती होते। अनुष्ठाकर्त्याने आधी सांगितलेल्या विधीनुसार शिवपूजन करावे। विद्यार्थ्यांनी 1000 पार्थिवलिंगे बनवून त्याची पूजा करावी, म्हणजे इच्छित फल प्राप्त होते। धनाची इच्छा असणारे 500, पुत्राची इच्छा असणारे 1500 आणि वस्त्र प्रावरणाची इच्छा असणारे 500 शिवलिंगाची पूजा करावी। मोक्षाची इच्छा असणारे 1 कोटी, पृथ्वीची इच्छा असणारे 1000, दयेची इच्छा असणारे 3000, तीर्थयात्रेची इच्छा असणारे 2000, मित्राची इच्छा करणाऱ्याने 3000 आणि वशीकरण करण्याची इच्छा असणाऱ्याने 800 शिवलिंगाची पूजा करावी। दारिद्र्य आले असता 5000 लिंगाची आणि सर्व कामना पूर्ण होण्यासाठी 10000 लिंगाची पूजा करावी। बंधनातून सुटका होण्यासाठी 1500, राजाचे व चोराचे भय जाण्यासाठी 200 आणि डाकिनी इत्यादिकाचा उपद्रव जाण्यासाठी 500 शिवलिंगाची पूजा करावी। नित्यपूजा विधीमध्ये 1 लिंग पापहारी आहे, 2 लिंगे अर्थसिद्धी करणारी आहेत आणि 3 लिंगे मनोरथपूर्तीचे परमकारण सांगितलेली आहेत। कारागृहातून सुटण्यासाठी 10000, पुत्र प्राप्तीसाठी 55000, कन्या प्राप्तीसाठी 10000, अतुल ऐश्वर्य प्राप्तीसाठी 10000 आणि शिवपद प्राप्तीसाठी 1 कोटी पार्थिवलिंगाची पूजा करावी असे विधान आहे। पार्थिवलिंगाची पूजा कोट्यावधी यज्ञाचे फल देणारी आणि कामार्थी मनुष्यांना भक्तिमुक्ती प्रदान करणारी आहे। जो लिंगार्चन करत नाही तो दुरात्माच होय, त्याची मोठी हानी होते। कलियुगात यज्ञ, दान, व्रत, नियम, योग यापेक्षा लिंगार्चनच श्रेष्ठ असून यासारखे श्रेष्ठ साधन नाही असे शास्त्राचे निश्चित म्हणणे आहे। शिवलिंगाच्या नित्यपूजनाने मनुष्य सर्व संकटातून मुक्त होऊन शिव सायुज्यता प्राप्त करतो। भवसागरातून सुखरूप तरुण जाण्यासाठी शिवलिंग पूजन हा तर सर्वात मोठा, सोपा आणि सरळ मार्ग आहे। शिवलिंगाची वेदोक्त पद्धतीने नित्यपूजा करून भगवान शंकरांना नैवेद्य अर्पण करावा। वेदज्ञ ब्राह्मणांनी वैदिक पद्धतीने शिवलिंगाची पूजा करावी असे भगवान शिवजींनी स्वतः सांगितले आहे। अन्य लोकांना वैदिक पद्धतीने पूजा करण्याची संमती नाही। जो मनुष्य वेद आणि स्मृतीमध्ये सांगितलेल्या सत्कर्माविषयी श्रद्धा बाळगत नाही, त्याची अवहेलना करून दुसऱ्याच कर्माचा अवलंब करतो, त्याचे मनोरथ कधीच सफल होत नाही। शिवजीचे विधीपूर्वक पूजन केल्यावर त्यांच्या त्रिजन्मयी 8 मूर्तीचे तेथेच पूजन करावे। पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र आणि यजमान या त्याच्या 8 मूर्ती पूजनीय आहेत। त्यांच्यासमवेत त्यांच्या सर्व भव, रुद्र, उग्र, भीम, ईश्वर, महादेव आणि पशुपती या मूर्तीची पूजन करावे। त्यानंतर शिवजीच्या परिवाराचे ईशान, नंदी, चंड, महाकाल, भृंगी, ऋषस्कंद, सोम आणि शुक्र या क्रमाने चंदन, अक्षता व बिल्वपत्र वाहून पूजन करावे। मग भगवान शिवजी समोर वीरभद्राचे आणि मागील बाजूस
कीर्तिमुखाचे पूजन करून 11 रुद्राची विधीपूर्वक पूजा करावी। तत्पश्चात पंचाक्षर मंत्राचा जप, शतरुद्रीय पाठ, नानाविधी स्तुती स्तोत्राचा पाठ आणि शिवपंचांग पाठ करावा। शिवप्रभूंना प्रदक्षिणा व नमस्कार करून शिवलिंगाचे विसर्जन करावे। अशा प्रकारे मी तुम्हाला शिवपूजनाचा सर्व विधी आदरपूर्वक वर्णन करून सांगितला आहे। आता मी तुम्हाला उपयुक्त माहिती सांगतो। रात्रसमयी करायची सर्व देवकार्ये उत्तराभिमुख बसूनच करावी। शिवपूजन ही उत्तरेकडे तोंड करूनच करावे। ज्या स्थानी शिवलिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे तेथील पूर्व दिशा शिवजीच्या समोर येत असल्याने तेथे बसू नये। उत्तरेला शिवजीचे वामांग असते, तेथे शक्तिस्वरूप उमादेवी विराजमान असल्याने उत्तरेला बसू नये। पश्चिमेला शिवजीचा पृष्ठभाग असतो आणि पाठीमागून पूजा करणे योग्य नसल्यामुळे तेथे बसू नये, म्हणून दक्षिणेला उत्तराभिमुख बसून शिवपूजन करणे हेच ग्राह्य आहे। विद्वान मनुष्याने व शिवोपसाकने भस्माचा त्रिपुंड लावून आणि रुद्राची माळ, बिल्वपत्रे आदी साधन सामुग्री घेऊन शिवपूजन करावे। भस्म मिळाले नाही तर भाळावर मातीने त्रिपुंड काढावा। ओम नमः शिवाय। शिवजीची पूजा बसून कशी करावी? उत्तराभिमुख, दक्षिणेला उत्तराभिमुख बसून शिवपूजन करणे। म्हणजे दर्शन घ्यायचं असलं तर असं घ्यायचं, अशी शिवपिंड असणार आणि इथून घ्यायचं, इथूनही नाही म्हणतं। मग दक्षिणाभिमुख म्हणजे दक्षिण हीच झाली ना, म्हणजे समोरून नाही घ्यायचं, इथून नाही घ्यायचं आणि त्या साईडने तर घेतच नाही जिथून जल खाली पडते तसं, त्याच्या अपोजिट साईडने घ्यायचं, त्याच्या अपोजिट साईडने तीच पावते बरं का। काही लोक नाही, काही लोक बरेचसे आता मंदिरात त्या बाजूने घेतात। आता काय बऱ्याचशांना माहितीही नसतं। आता आपल्याला इथं वाचलं माहिती आहे, आपण नाही तर पश्चिम दिशेला तोंड करूनच आपण दर्शन घेतो। आता मंदिरात गेलो की डायरेक्ट कोणी समोरूनच बसतं। शिवनैवेद्य आणि बिल्लव महात्म्य। सूत म्हणाले, मुनिजनो, तुम्ही सर्व जण शिवव्रतांचे पालन करणारे आहात, म्हणून मी तुम्हाला प्रसन्नतेने सर्व गोष्टी सांगणार आहे, त्या लक्षपूर्वक ऐका। जो भगवान शिवजीचा भक्त आहे, अंतर्बाह्य पवित्र आहे, निर्मळ आहे, उत्तम व्रताचे पालन करणारा आणि दृढ निश्चयाने युक्त आहे, त्याने शिवजींना नैवेद्य अग्राह्य आहे हा विचार मनातून काढूनच टाकावा। त्याने शिवनैवेद्य अवश्य भक्षण करावा। शिवनैवेद्याचे महात्म्य काय सांगू, त्याला पाहिल्याने सर्व पापे नाहीशी होतात आणि तो ग्रहण केल्याने अनेक पुण्यकर्माचे फल प्राप्त होते। शिवनैवेद्य ग्रहण करून व शिवसायुज्यता प्राप्त होते। ज्या घरातून शिवप्रभूंना नित्य नैवेद्य दाखवला जातो ते घर अतिशय पवित्र असते, ते इतर घरांनाही पवित्र करते। म्हणून शिवनैवेद्याला मस्तक झुकवून विनम्रतेने स्वीकारावे आणि शिवस्मरण करून तो भक्षण करावा। जो मनुष्य त्यास अग्राह्य मानून घेत नाही व खात नाही तो महापातकी नरकातच पडतो। त्याने शिवदीक्षा घेतलेली आहे अशा शिवभक्तासाठी शिवनैवेद्य हा जणू महाप्रसाद असतो। म्हणून ज्यांनी अन्य देवतांच्या उपासनेच्या दीक्षा घेतलेल्या आहेत आणि त्यांना शिवभक्तीही प्रिय आहे अशा सर्व भक्तांना शाळीग्रामलिंग, रसलिंग, पाषाणलिंग, रजतलिंग, स्वर्णलिंग, देवतांनी व सिद्धांनी प्रतिष्ठित केलेले लिंग, केशरलिंग, स्फटिकलिंग, रत्नलिंग या सर्वांमध्ये समस्त ज्योतिर्लिंगामध्ये विराजमान असलेल्या भगवान शिवजीच्या नैवेद्याचा लाभ झाला तर तो ग्रहण केल्याने त्यांना चांद्रायन व्रताचरणा इतके पुण्यफल प्राप्त होते। शिवनिर्माल्य भक्षण केल्याने व ते मस्तकावर धारण केल्याने ब्रह्महत्या करणारा मनुष्यही पापमुक्त होतो। ज्या शिवस्थानावर चंडांचा भूतपिशाचांचा अधिकार आहे, चंडांचा म्हणजे भूतपिशाच, ज्या शिवस्थानावर चंडांचा अधिकार आहे तेथील शिवनिर्माल्य सर्वसामान्यांनी ग्रहण करू नये, परंतु जेथे चंडांचा अधिकार नाही तेथील शिवनिर्माल्य अवश्य ग्रहण करावे। बाणलिंग, लोहनिर्मित लिंग, सिद्धलिंग, स्वयंभूलिंग या सर्व लिंगामध्ये चंडाचा अधिकार नसतो।
जो मनुष्य शिवलिंगाला विधीपूर्वक स्नान घालतो आणि त्या स्नानाच्या जलाने 3 वेळा आचमन करतो त्याची कायिक वाचिक आणि मानसिक अशा त्रिविध पापे शीघ्र नष्ट होतात. शिवनैवेद्य शिवजींना अर्पण केलेली पान फूल फळ जल इत्यादी पदार्थ जो अग्राह्य असतात ते शालिग्राम शेळीच्या स्पर्शाने पवित्र आणि ग्रहणयोग्य होतात. शिवलिंगावर अर्पण केलेले द्रव्य अग्राह्य असते, परंतु ज्या वस्तूला लिंगाचा स्पर्श झालेला नाही अशी वस्तू बाजूला वेगळी ठेवून शिवजींना निवेदन केलेली वस्तू पवित्र मानावी. मनुजनो, अशा प्रकारे शास्त्रामध्ये शिवनैवेद्याविषयी प्रतिपादन केलेले आहे. पुन्हा वाचतोय हा. शिवनैवेद्य व शिवजींना अर्पण केलेले पान फूल फळ जल इत्यादी पदार्थ जे अग्राह्य असतात म्हणजे खायचे नाहीत, ते शाळीग्राम शिळेच्या स्पर्शाने पवित्र आणि ग्रहणयोग्य होतात. शिवलिंगावर अर्पण केलेले द्रव्य अग्राह्य असते, परंतु ज्या वस्तूला लिंगाचा स्पर्श झालेला नाही अशी वस्तू बाजूला वेगळी ठेवून शिवजींना निवेदन केलेली वस्तू पवित्र मानावी. म्हणजे आपण नैवेद्य दाखवतो ना, आता बरेचसे लोक शिवलिंगावरती सर्व वाहतात पान फूल फळ, आणि बरेचसे लोक ते शिवलिंगावरचं बेल पण नेतात. हां, बेल. पण काही लोक समोर फक्त नैवेद्य ठेवतात, म्हणजे शिवलिंगाला त्याचा स्पर्श होत नाही, ते खाण्यायोग्य आहे म्हणतात, ती पवित्र मानावी म्हणतात. अशा प्रकारे नाही, शिवलिंगाचा स्पर्श झालेला ते नाही म्हणतात. अशा प्रकारे शास्त्रामध्ये शिवनैवेद्याविषयी प्रतिपादन केलेले आहे. सूत म्हणाले, ब्राह्मणो, आता मी तुम्हाला बिल्लवाचे म्हणजेच बेलाचे महात्म्य सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका. बिल्ल वृक्ष महादेवाचे रूप आहे, देवांनीही त्याची स्तुती केली आहे, त्याचे महात्म्य फार थोर आहे. सर्व लोकांमधील जेवढी प्रसिद्ध पुण्यतीर्थी आहे ती बेलाच्या मुळामध्ये सूक्ष्म रूपाने निवास करतात. जो पुण्यवान मनुष्य बेलाच्या मुळाशी खाली लिंग स्वरूप अविनाशी महादेवाचे पूजन करतो तो शिवपदाला प्राप्त होतो. आपल्या इथं मंदिरात पिंपरीतला एक सिंधी येतो, ते दोघेही येतात. सकाळी भोग आरती असते, तर ते पिंपरीतले जे सिंधी आहेत ना, ते 10-12 सिंधी असतात. ते स्त्रिया पण असतात आणि पुरुष पण असतात. तर सकाळी भोग आरती असते तर भोग दाखवतात आणि आरती करतात. बरीचशी फळं असतात, कधी मिठाई असते, कधी वडापाव असते, कधी ते आणतात ते, आणि नंतर तो सर्व प्रसाद लोकांना वाटतात. तर त्याच्यातला एक अमर म्हणून माणूस आहे, तो दररोज आला ना तिथं मंदिरात की पहिला तिथं खाली जे बेलाचं झाड आहे ना, खाली असा उडी मारून तिथं खाली जातो आणि पहिला दिवा तिथं लावतो तो. हो, पहिला दिवा तिथं लावतो. आणि दररोज त्याच्या बॅगमध्ये सर्व काही असतं, गंध फूल अक्षदा पाणी सगळं घरून आणतो, तिथलं काही नाही. दररोज येतो तो. आणि असे पिंपरीतले सिंधी इतके येतात ना तिथं, भरपूर येतात. आणि दररोज त्यांची दुपारी आपलं सकाळी 9:30 वाजता भोग आरती असते. उत्तरेतले कसे दर्शनासाठी येणं वेगळं, पण हे दररोज सिंधी बांधव दररोज येतात आणि भोग आरती करून जो महानैवेद्य आहे ना तो प्रसाद म्हणून सर्वांना तिथं जवळपास नाही म्हटलं तरी 200-300 लोकांचा दररोज तो प्रसाद वाटतात. माशांना वगैरे फुलावर खूप खाद्य जो पुण्यवान मनुष्य बेलाच्या मुळाशी लिंगस्वरूप अविनाशी महादेवाचे पूजन करतो तो शिवपदाला प्राप्त होतो. जो मनुष्य बिल्लवृक्षाखाली आपल्या मस्तकावर पाण्याने सिंचन करतो तो सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफल प्राप्त करतो. तो या भूलोकी पावन मानला जातो. बेलाच्या मुळाशी असलेले आळे पाण्याने पूर्ण भरलेले असेल तर महादेव अत्यंत प्रसन्न होतात. जो मनुष्य गंध व पुष्पादिकांनी बिल्लव मुळाचे पूजन करतो त्याला या लोकी उत्तम सुख आणि उत्तम संतती प्राप्त होते. शिवलोकी उत्तम गती लाभते. जो मनुष्य बिल्लव मुळाशी भावभक्तीने दीप किंवा दीपमाला प्रज्वलित करतो तो तत्वज्ञानाने संपन्न होऊन भगवान महेश्वराशी एकरूप होतो. जो मनुष्य बिल्लववृक्षाची फांदी हाताने धरून तिच्यावरील नवी बिल्लवपत्रे सहजते कुटतो आणि त्याच बिल्लवपत्रांनी त्या वृक्षाची पूजा करतो तो सर्व पापापासून मुक्त होतो. जो मनुष्य बिल्लववृक्षाखाली शिवभक्ताला भक्तिपूर्वक भोजन देतो त्याला कोट्यावधी पट पुण्यफल मिळते. जो मनुष्य बिल्लववृक्षाखाली शिवभक्ताला खीर आणि धृतयुक्त अन्न देतो त्याला कधीही दारिद्र्य येत नाही.
ब्राह्मणो, अशा प्रकारे मी शिवलिंग पूजनाचे सांगोपांग वर्णन केले आहे. पूजकाचे 2 प्रकार आहेत, प्रकृती मार्गी आणि निवृत्ती मार्गी. प्रकृती मार्गी सकाम भक्तासाठी पीठपूजा या दोन्ही भूलोकी सर्व अभिष्ट कामना पूर्ण करणारी असून प्रख्यात आहे. प्रकृत पुरुषांनी ज्ञानी पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसारच यथाविधी शिवपूजन करावे. अभिषेक करून भातासहित महानैवेद्य समर्पित करावा. पूजेनंतर शिवलिंग बंद पेटीत सुरक्षित ठेवून घरातच शुद्ध स्थानी वेगळे ठेवावे. निवृत्तीमार्गी उपासकांनी आपल्या हातावरच शिवपूजन करावे आणि भिक्षेतून प्राप्त झालेल्या अन्नाचाच नैवेद्य दाखवावा. निवृत्ती पुरुषासाठी सूक्ष्मलिंग उत्तम आणि श्रेयस्कर होई. त्याचे विभूतीने पूजन करावे आणि विभूतीचाच नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर ते लिंग आपल्या मस्तकावर धारण करावे. ओम नमः शिवाय. शिवनामाचे महात्म्य. सूत म्हणाले, महर्षींनो, तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारला आहे. या सर्व लोकांच्या हिताचाच विषय आहे. जे लोक भगवान शिवजीची उपासना करतात ते धन्य आहेत, कृतार्थ आहेत. त्यांचे जीवन सफल झालेले असून त्यांच्या संपूर्ण कुळाचा उद्धार झालेला आहे असे निश्चित समजावे. जो मनुष्य शिवनामाचा उच्चार करतात त्यांच्या सर्व त्यांना पापाचा स्पर्श होत नाही. जेव्हा मुखातून हे शिवा तुम्हाला नमस्कार असो असे उच्चार प्रकट होतात तेव्हा ते मुख सर्व पापाचा नाश करणारे पावन तीर्थच बनते. जो मनुष्य या मुखाचे प्रसन्नतेने दर्शन घेतो त्याला तीर्थाचे सेवन केल्याचे पुण्यफल मिळते. हे ब्राह्मणो, शिवनाम, विभूती आणि रुद्राक्ष ह्या तीनही वस्तू त्रिवेणी संगमा समान परम पुण्यकारक मानल्या गेलेल्या आहेत. जो मनुष्य या शुभ वस्तू आपल्या अंगावर धारण करतो त्याच्या दर्शनाने लोकांना त्रिवेणी स्नानाचे पुण्यफल प्राप्त होते. शिवनामास गंगा, विभूतीला यमुना आणि रुद्राक्षाला सरस्वती मानण्यात आलेले आहे. शिवनामास गंगा, विभूतीला यमुना आणि रुद्राक्षाला सरस्वती मानण्यात आलेले आहे. त्यांचे संयुक्त दर्शन सर्व पातकाचा नाश करणारे म्हणून प्रख्यात आहे. म्हणून जाणत्या लोकांनी या तीनही वस्तू आपल्या शरीरावर अवश्य धारण कराव्यात. हे ब्राह्मणांनो, या ब्रह्मांडात जे काही आहे त्याविषयी सर्वार्थाने भगवान महेश्वरच जाणतात आणि तेच शिवनाम, विभूती आणि रुद्राक्ष यांच्या महात्म्याबद्दल अधिकारवाणीने बोलू शकतात. तथापि तुमची श्रद्धा भक्ती पाहून मी त्याचे महात्म्य वर्णन करणार आहेत. सर्वप्रथम मी तुम्हाला शिवनामाचे महात्म्य सांगतो. हे नाम महात्म्य सर्व पापांना हरण करणारे सर्वोत्तम साधन आहे. शिवनामरूपी अग्नीने महापातकांच्या पर्वताप्राय राशी अगदी सहजतेने भस्म होतात यात संशय नाही. पापामुळे उत्पन्न झालेली अनेक दुःखे एका शिवनामामुळे नाहीशी होतात. जो मनुष्य या लोकी सातत्याने शिवनामाचा जप करतो तो देवज्ञ, वेदज्ञ, तोच पुण्यात्मा, तोच विद्वान आणि तोच धन्य होय. ज्याचा शिवनाम जपावर विश्वास आहे त्याची सर्व सत्कर्मे त्याला तात्काळ फलदायी होतात. या जगात असे कोणतेही पाप नाही ज्याचे शिवनामामुळे समूळ उच्चाटन होत नाही. जे शिवनामरूपी नौकेत बसतात ते निष्पाप आणि पवित्र होऊन या दुर्गम भवसागर सुलभतेने तरून जातात. प्रपंचातील मूलभूत पातकांचा शिवनामरूपी कुऱ्हाडीने नाश होतो. म्हणून जे पापरूपी वनव्यात होरपडून जात आहेत त्यांनी शिवनामरूपी अमृत अवश्य सेवन करावे, कारण त्याशिवाय त्यांना शांती मिळत नाही. हे शिवनामरूपी अमृतधारीत अखंड नाहून निघत आहे. ते संसाररूपी महावन्व्यात मध्यभागी उभे राहिले तरी त्यांना शोकरूपी ज्वाला स्पर्श करू शकत नाही. ज्यांना शिवनामाविषयी अत्यंत प्रेम आहे, भक्ती आहे, त्यांना मोक्षरूपी सद्गती प्राप्त होते. शिवनाम महान शक्ती स्वरूप आहे. ज्याने अनेक जन्म तपश्चर्या केली आहे त्याला शिवनाम जपाची आवड उत्पन्न होते. सर्व वेदांचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर शिवनाम हे भवसागर तरून जाण्याचा सहज सुलभ उपाय आहे असे पूर्वीच्या विद्वानांनी स्पष्ट प्रतिपादन केलेले आहे. ओम नमः शिवाय. शिवनामाचा जप महिमा बघा तुम्ही 11व्या रुद्राध्यायामध्ये दिलेला आहे ना. ते महानंदा त्यांनी कुक्कुट मरकट पाळले होते आणि त्यांना ती सर्व पूजाविधी त्यांच्याकडून करून घेत होती. जेव्हा शिवजी तिचे सत्व पाहण्यासाठी आले आणि अग्नी लागला तेव्हा तिने ते कुक्कुट मरकट सोडून दिले आणि या पूर्वजन्मीच्या पुण्यफलावर ते पुढच्या जन्मी एक राजपुत्र झाला आणि एक प्रधानपुत्र झाला. पाणी घ्यायचं, पाणी घ्यायचं असलं द्या. इंगळे साहेब नाही आले आज.
हे बघ, अरे त्याला भरपूर लावायला पाहिजे. हा जो टेप आणला होता ना, हे बघ, हा असा टेप सर्व ठिकाणी त्याला लावायचा. थोडंसं त्रिकोण झाले. मैथिली थोडासा फॅन भस्म महात्म्य, भस्म धारण विधी काय? श्री गणेशाय नमः. सुजी म्हणाले, महर्षींनो, आता मी तुम्हाला सर्व वस्तूंना पावन करणाऱ्या भस्माचे महात्म्य सांगतो. भस्म सर्व प्रकारे मंगलकारक आहे. त्याचे दोन प्रकार आहेत, एक महाभस्म व दुसरे स्वल्प भस्म. महाभस्माचे 3 प्रकार आहेत, श्रौत, स्मार्त व लौकिक. स्वल्प भस्माचेही अनेक प्रकार आहेत. श्रौत आणि स्मार्त भस्म ब्राह्मणांनी तर लौकिक भस्म इतर सर्वांनी उपयोगात आणावे असे सांगितले आहे. ब्राह्मणांनी वैदिक मंत्राचा उच्चार करून व इतर जनांनी मंत्राशिवाय भस्म धारण करावे. म्हणजे आपल्यासारख्या लोकांनी कुठल्याही मंत्राचा उच्चार न करता भस्म लावावा. विद्वान अग्निहोत्रातील भस्म धारण करावे. त्रिपुंड काढावा. इतरांनी यज्ञजनित भस्माने त्रिपुंड धारण करावे. जांबाल लोप निषेधातील अग्नी आदी 7 मंत्राचा उच्चार करून जलमिश्रित ओले भस्म शरीराच्या विभिन्न अंगावर लावावी. महर्षी जांबालांनी सर्व वर्णाश्रमाच्या लोकांनी मंत्रपूर्वक किंवा मंत्राशिवाय भस्माने त्रिपुंड धारण केलाच पाहिजे असे आग्रहाने सांगितले आहे. मोक्षार्थी पुरुषांनी सर्व अंगाला सजल भस्म किंवा तिरका त्रिपुंड लावलाच पाहिजे असा श्रुतीचा आदेशच आहे. भगवान शिव आणि विष्णूंनीही तिर्यक त्रिपुंड धारण केला आहे. त्यामुळेच भगवती उमा व लक्ष्मी त्याची नित्य प्रशंसा करतात. म्हणून सर्व वर्णाश्रमाच्या लोकांनी नव्हे तर सकल जातीच्या व जातीभ्रष्ट पुरुषांनीही अंगावर भस्म किंवा भस्म त्रिपुंड धारण करावा. जो मनुष्य भस्मलेप व त्रिपुंड श्रद्धेने लावत नाही त्याचा वर्णाश्रम व्यर्थच होईल. ज्याला कोटी कल्पानंतरही शिवज्ञानाची प्राप्ती होत नाही तो महापातकीचा आहे असा शास्त्रीय निर्णय आहे. अशा मनुष्याची सर्व कर्मे त्याच्यासाठी विपरीत फलदायी ठरतात. जो ज्ञानी मनुष्य सायुज ज्योती मंत्राने शिवाग्निजित भस्म धारण करतो तो या भस्माच्या स्पर्शानेच पापमुक्त होतो. जो 3ही संध्यासमयी श्वेत भस्माने त्रिपुंड लावतो तो सर्व पापापासून मुक्त होऊन शिवकृपेने मोक्षाचा अधिकारी होतो. भस्म किंवा भस्माचा त्रिपुंड धारण केल्याशिवाय शिवपूजन आणि शिव षडक्षरी आदी मंत्राचा जप करू नये. ज्या देशातील लोक भस्म धारण करतात त्या देशात सर्व तीर्थ आणि यज्ञ यांचा निवास असतो. अधमपापी मूर्ख पतित अशा कोणत्याही मनुष्याने त्रिपुंड धारण केल्यास तो पूजनीय होतो, त्याचा उद्धार होतो. मग जो मनुष्य सर्व श्रद्धेने करत असेल तर त्याला किती पुण्य लाभ होत असेल याची कल्पनाच करत नाही. जो मनुष्य भस्म धारण करण्याची निंदा करतो तो चांडाळ होई अपवित्र होई. त्याचे तोंडही पाहू नये. ब्राह्मणांनी क्षत्रियांनी मानस्तोके या मंत्राने, वैश्यांनी त्र्यंबक मंत्राने, शूद्रांनी पंचाक्षर मंत्राने, गृहस्थांनी पंचब्रह्म मंत्रांनी, ब्रह्मचार्यांनी त्र्यंबक मंत्राने, वामन प्रस्थियांनी अघोर मंत्राने, संन्याशांनी प्रणव मंत्राने, नंतर शिवयोग्यांनी ईशान मंत्राने अभिमंत्रित केलेले भस्म शरीरावर धारण करावे. भस्म धारण केल्याने भस्माचे जितके कण मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतात त्याने तितकी शिवलिंगे शरीरावर धारण केली आहेत असे निश्चित मानावे. ज्याप्रमाणे जाणता किंवा अजाणता अग्निस्पर्श झाल्यास दास होतो त्याचप्रमाणे जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे भस्म धारण केल्यास मनुष्य पवित्रच होतो. जो मनुष्य भस्म व रुद्राक्ष धारण करत नाही त्याच्या घरी अन्न पाणी ग्रहण करणारा प्रत्यक्ष पापच भक्षण करतो व नरकात जातो. जो त्रिपुंड धारण करतो तो जणू शिवाला धारण करतो. भस्म रहित मस्तक, शिवालय रहित गाव, ईश्वरचर रहित जन्म व शिवास्त्रय रहित विद्या हे सर्व त्याज्यच होत. जो मनुष्य त्रिपुंड धारण करतो त्याला आयुष्य, आरोग्य आणि सुखभोग या सर्व गोष्टीचा लाभ होतो. तो सुखाने देहत्याग करतो त्याला मृत्यूनंतर दिव्य देह प्राप्त होतो. तो विमानात बसून विविध लोकांमध्ये जाऊन तेथे अनेक उत्तम भोग भोगतो. सूत म्हणाले, मुनिजन, अशा प्रकारे मी तुम्हाला भस्माचे महात्म्य थोडक्या रूपात सांगितले आहे. हे सर्व प्राणीमात्रासाठी गोपनीय रहस्य आहे, ते तुम्ही गुप्त ठेवा. शरीरावरील
ललाटादी सर्व स्थानावर भस्माने ज्या 3 रेषा काढल्या जातात त्याला त्रिपुंड म्हणतात. मस्तकावर भ्रूमस्थ स्थानापासून दोन्ही भुवयाच्या अंतापर्यंत लांबी असलेला त्रिपुंड धारण करावा. मध्यमा आणि अनामिकेने कपाळावर भस्माच्या 2 रेषा काढून भ्रूमध्यस्थानी अंगठ्याने खालून वर अशी उभी रेष काढावी किंवा मधल्या 3 बोटांनी कपाळावर भस्माच्या आडव्या 3 रेषा काढाव्या. हाच त्रिपुंड होय. म्हणजे असा का महा त्रिपुंड असा. भाडी त्रिपुंड धारण करणे हे उत्तम लक्षण मानले जाते. त्रिपुंड भक्ती मुक्तीदायक असून त्याच्या 3 रेषावर शरीरातच स्थित असलेल्या 9 देवता वास करतात. त्याच्या पहिल्या रेषेवर प्रणवातील अकार गाह प्रत्यय अग्नी पृथ्वी धर्म रजोगुण ऋग्वेद क्रियाशक्ती आणि प्रातसवन आणि महादेव या देवता असतात. त्याच्या दुसऱ्या रेषेवर प्रणवातील उकार दक्षिणाग्नी आकाश सत्वगुण यजुर्वेद मध्य दीन सवन इच्छाशक्ती अंतरात्मा व महेश्वर या 9 देवता वास करतात. त्याच्या तिसऱ्या रेषेवर प्रणवातील मकार आहनीय अग्नी परमात्मा तमोगुण द्युलोक ज्ञानशक्ती सामवेद तृतीय वसन व शिव या 9 देवता अधिष्ठित असतात. शिवदीक्षा घेतलेल्या उपासकांनी वरील सर्व माहिती अवश्य लक्षात ठेवावी. नित्य सुचिरभूत होऊन त्रिपुंडावरील सर्व देवताचे स्मरण करावे. त्यांना नमस्कार करून गाडी त्रिपुंड लावण्यात पुरुष भोग आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी प्राप्त करतो. मुनीश्वर हो, आता मी तुम्हाला शरीरावरील कोणकोणत्या अवयवावर कोणत्या क्रमाने त्रिपुंडाचा न्यास करावा ते सविस्तर सांगतो. त्रिपुंड लावताना कोणत्या देवतेचे स्मरण करावे तेही सांगतो. आपल्या शरीरावर 32, 16, 8 किंवा 5 स्थानी भस्म धारण करावे. मस्तक डोके ललाट मस्तक डोके ललाट कपाळ दोन्ही कान दोन्ही नेत्र दोन्ही नासिका मुख कंठ दोन्ही हात दोन्ही कोपरे दोन्ही मनगटे हृदय दोन्ही पार्श्वभाग नाभी दोन्ही अंडकोश दोन्ही मांड्या दोन्ही गोटे दोन्ही गुडघे दोन्ही पोटऱ्या व दोन्ही पाय अशी 32 स्थानी भस्म लावण्यास योग्य आहे. तेथे अनुक्रमे अग्नी जल पृथ्वी वायू 10 दिशा 10 दिक्पाल व धर ध्रुव सोम आप अनिल अनल प्रत्युष व प्रभासे अष्टवसू निवास करतात. विद्वान पुरुषाने प्रातःसमयी या सर्व देवतांचे स्मरण करून वरील सर्व अंगावर त्रिपुंड धारण करावा. 32 स्थानावर 32 स्थानावर केल्यापेक्षा पूर्ण शरीरालाच भस्म लावायचा. नाही, पूर्वीचे आपले वारकरी संप्रदायातले जे विठ्ठलाचे वारकरी असतात ना ते बघा इथं 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 पोटावर इथं पण असे बऱ्याच ठिकाणी अष्टगंध लावायचे. आता इथे माणूस असतो सकाळी काय आहे गावातला एक तो लावून येतो सकाळी बरोबर जातो त्यावेळेस तिथं देवीच्या मंदिरात. पूर्वीचे जे जुने जाणते लोक होते ना पूर्वी ते लावायचे. मस्तक ललाट कंठ दोन्ही कांदे दोन्ही भुजा दोन्ही कोपरे दोन्ही मनगटे हृदय नाभी दोन्ही पार्श्वभाग पाठ 16 या अंगावर त्रिपुंड लावून तेथे अश्विनी कुमार नासिते शिव शक्ती रुद्र ईश नारद आणि वामादी 9 शक्तीचे पूजन करावे. किंवा मस्तक केस दोन्ही कान मुख दोन्ही हात हृदय नाभी दोन्ही मांड्या दोन्ही गुडघे दोन्ही पाय पृष्ठभाग 16 स्थानी क्रमशः शिवचंद्र रुद्र ब्रह्मा गणेश विष्णू लक्ष्मी शिव प्रजापती नाग नागकन्या दोन्ही गुडघ्यामध्ये ऋषिकन्या दोन्ही पायामध्ये समुद्र आणि विशाल पृष्ठभाग अशी सर्व तीर्थे देवताच्या रूपाने अधिष्ठित आहेत हे जाणून त्याचे स्मरण करून त्रिपुंड धारण करावा. गुह्यस्थान ललाट दोन्ही कान दोन्ही खांदे हृदय आणि नाभी 8 स्थानी ब्रह्मदेव सप्तर्षीचे स्मरण करून त्रिपुंड धारण करावा. भस्मावेत त्या पुरुषांनी मस्तक दोन्ही हात हृदय नाभी ही 5 स्थानी भस्म धारण करण्यास योग्य आहेत असे सांगितले आहे. मनुष्याने ललाट दोन्ही कान दोन्ही खांदे हृदय नाभी 8 स्थानी ब्रह्मदेव सप्तर्षीचे स्मरण करून त्रिपुंड धारण करावा. भस्मवेत त्या पुरुषांनी मस्तक दोन्ही हात हृदय नाभी ही 5 स्थानी भस्म धारण करण्यात योग्य आहे. मनुष्याने देश व कालाधिकांचा विचार करून भस्म अभिमंत्रित करून सर्वांगावर भस्म लावणे शक्य नसेल तर भाडी त्रिपुंड काढावा. त्रिनेत्रधारी त्रिगुणांचा आधार व त्रिदेवांचे जनक असलेल्या भगवान शिवजीचे स्मरण करावे. ओम नमः शिवाय मंत्राने बालप्रदेशी ईशाभ्या नमाय या मंत्राने दोन्ही पार्श्वभागी बीजाभ्या नमाय या मंत्राने दोन्ही मनगटावर पितृभ्या नमः या मंत्राने खालील अंगावर उमेशाभ्या नमाय या मंत्राने वरील अंगावर आणि भीमाय नमाय या मंत्राने पाठीवर आणि मस्तकाच्या मागील बाजूस त्रिपुंड धारण करावा आणि भस्म लावावे. ओम नमः शिवाय. रुद्राक्ष महात्म्य. मी तुम्हा सर्वांना रुद्राक्षाचे महात्म्य थोडक्यात सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. रुद्राक्ष अत्यंत पावन असून ते शिवजींना खूपच प्रिय आहे. रुद्राक्षाच्या दर्शनाने त्याला स्पर्श केल्याने व
त्यावर जप केल्याने सर्व पापे नष्ट होतात. प्राचीन काळी लोकांच्या कल्याणासाठी भगवान शिवप्रभूंनी पार्वतीला रुद्राक्षाची महात्म्य सांगितले. ते म्हणाले, हे महेश्वरी, तुझ्यावरील प्रेमापोटी आणि भक्तांच्या हितासाठी मी रुद्राक्षाची महात्म्य वर्णन करणार आहे. फार जुनी गोष्ट आहे. मनावर संयम ठेवून मी हजारो दिव्य वर्ष तपश्चर्या करत होतो. एके दिवशी माझे मन अचानक प्रक्षुब्ध झाले. त्यावेळी माझ्या मनात मी सर्व लोकांवर उपकार करणारा व स्वतंत्राने वागणारा परमेश्वर आहे असा एक विचार आला. लीलावश होऊन मी डोळे उघडले. त्यातून काही अश्रू उघडले. त्यापासून रुद्राक्ष नावाचा वृक्ष उत्पन्न झाला. म्हणजे रुद्राक्ष हा शंभू महादेवाच्या डोळ्यातून जे अश्रू पडले त्यापासून झाड झालं आणि त्या झाडाला जे फळ येतं तो रुद्राक्ष. सांगितलं नाही. आता ही याच्यात वेगळी कथा सांगितली. नाही नाही विष यामध्ये वेगळं सांगितलं. नाही याच्यात काय सांगितलं, मनावर संयम ठेवून मी हजारो दिव्य वर्षे तपश्चर्या करत होतो. एके दिवशी माझे मन अचानक प्रक्षुब्ध झाले. त्यावेळी माझ्या मनात मी सर्व लोकांवर उपकार करणारा स्वतंत्राने वागणारा परमेश्वर आहे असा एक विचार आला. लीलावश होऊन मी डोळे उघडले तर त्यातून काही अश्रू उघडले. त्यांच्यापासून रुद्राक्ष नामक वृक्ष उत्पन्न झाला. अशा प्रकारे भक्तावर अनुग्रह करण्यासाठी माझे अश्रू स्थावर भावास प्राप्त झाले. त्या वृक्षावरील रुद्राक्षे मी विष्णू भक्तांना आणि चारही वर्णांच्या लोकांना दिली. चारही वर्ण म्हणजे सगळ्याच लोकांना दिली. एक मुखीपासून 11 मुखीपर्यंत आहे. 11 मुखी रुद्राक्षापर्यंत रुद्राक्ष प्रत्येक काढायला लागतात आणि एक मुखी रुद्राक्ष एका झाडाला 12 वर्षातून एकदा. आता भरपूर भेटतात पण एकमुखी आहेत. डुप्लिकेट काही काम असेल ओरिजिनल आणि डुप्लिकेट कसा आता मी ही जी माळ बनवलेली आहे ही ओंकारेश्वरची आहे, 5 मुखी आहे. आता मी ही माझ्या मनानेच बनवली. 12 घातले, 12 ज्योतिर्लिंग आहे म्हणून 12 केले आणि मी अशा परत माळ बनवले. हा पंचमुखी आहे पण याला अभिमंत्रित केलेलं आहे मी. पंचमुखी रुद्राक्ष घालण्यासाठी वापरतात. एकमुखी, तीनमुखी हे म्हणजे देवाला ठेवण्यासाठी. आता पंचमुखी रुद्राक्ष जेव्हा रुद्राध्याय आहे ना 11वा अध्याय त्यामध्ये सगळं सांगितलं आहे. किती किती रुद्राक्ष धारण करावे, दोन्ही दंडात, मनगटात, गळ्यात. आणि स्फटिकाचा उल्लेख आलाय. रुद्राक्षापेक्षा स्फटिक जास्त पॉवरफुल आहे असं त्यात. आणि येईल ना पुढं. स्फटिक म्हणजे काय आपण बोलतो. अशा प्रकारे भक्तावर अनुग्रह करण्यासाठी माझे अश्रू स्थावर भावास प्राप्त झाले. त्या वृक्षावरील रुद्राक्षे मी विष्णू भक्तांना आणि चारी वर्णाच्या लोकांना दिली. त्यानंतर मी भूलोकी, गौंड देश, मधुरा, अयोध्या, लंका, मलय पर्वत, सह्य पर्वत, काशी अनेक ठिकाणी रुद्राक्षाचे वृक्ष उत्पन्न केले. तेव्हापासून त्याची महात्म्य वाढली. वेदांनी त्याचा महिमा वर्णन केलेला आहे. रुद्राक्षी 4 प्रकारची आहेत, पांढरी, लाल, पिवळी व काळी. मनुष्याने आपल्या वर्णनाला अनुसरून त्या रंगाची रुद्राक्षे धारण करावीत. ब्राह्मणांनी पांढरी, क्षत्रियांनी लाल, वैश्यांनी पिवळी व शूद्रांनी काळी रुद्राक्षे धारण करावी. मोक्षाची इच्छा असणाऱ्या सर्व जाती वर्णाच्या लोकांनी आणि शिवपार्वतीच्या अर्थात आपल्या कृपा प्रसन्नतेसाठी सर्व शुभभक्तांनी रुद्राक्षांना धारण करणे आवश्यक आहे. रुद्राक्षांच्या जातीची दुसरी फळे असतात त्यांना शुभाक्ष म्हणतात. आवळे इतके मोठे रुद्राक्ष श्रेष्ठ मानले जाते. बोरा एवढे रुद्राक्ष मध्यम श्रेणीचे आणि चण्या एवढे रुद्राक्ष कनिष्ठ श्रेणीचे मानले जाते. हे देवी, बोरा एवढे रुद्राक्ष आकाराने लहान असले तरी लोकांना उत्तम फल देणारे व सुख सौभाग्याची वृद्धी करणारे असते. आवळे एवढे रुद्राक्ष सर्व अरिष्टाचा नाश करणारे आणि चण्या एवढे किंवा त्यांना लहान रुद्राक्ष सर्व इष्टकामना पूर्ण करणारे असते. रुद्राक्ष आकाराने जसजसे लहान होत जाते तसतसे अधिक फल देणारे होते. मोठ्या रुद्राक्षापेक्षा लहान रुद्राक्ष 10 पट अधिक फलदायी असते. रुद्राक्ष हे पापनाशक, क्लेश निवारक, सौभाग्य वृद्धी कारक व सर्व अभिष्ट फलाची प्राप्ती सुनिश्चित करणारे असल्यामुळे ते आपल्या शरीरावर अवश्य धारण करावे. लोकांना मंगलमय फल देणारी रुद्राक्षासारखी अन्य कोणतीही वस्तू नाही. समान गोलाई असलेले, स्वच्छ, मजबूत, टपोरे व दाणेदार नक्षी असलेले सुंदर रुद्राक्ष मनोवांछित अभिष्ट कामना पूर्ण करणारे तसेच भोग व मोक्ष देणारे असते. किड्यांनी दूषित केलेले, तुटलेले, फुटलेले, दाणेदार नसलेले, व्रण असलेले व समान आकार नसलेले असे 5 प्रकारचे रुद्राक्ष घेऊ नयेत. म्हणजे भंग पावलेले. आता रुद्राक्ष काही लोकांनी असं टीव्हीवर किंवा याच्यामध्ये आपल्या यूट्यूबवर सांगितले की जो पाण्यावर तरंगतो तो रुद्राक्ष ओरिजिनल नाही. आता विशेष म्हणजे हे एक लाकडाचाच प्रकार आहे. हा फळ आहे पण हिमालयातच फक्त आहे झाड.
पण हे बऱ्याच असंख्य झाड आहेत. आता मी जे आणली होती ना, माळ आणली होती ना 51 मण्यांची, तर मी हे पाण्यात टाकले. तर ज्या वेळेस 51 पाण्यात टाकले त्यावेळेस 2-3 वर आले होते, पाण्यावर तरंगले होते, बाकीचे सर्व तळाशी होते. नाही, आता जो ओरिजिनल ते तर असे कच्चे रुद्राक्ष सुद्धा विकायला असतात. महर्षींनो, मनुष्याने ईशान मंत्राने मस्तकावर, तत्पुरुष मंत्राने कानात, अघोर मंत्राने गळ्यात आणि हृदयावर, तसेच अघोर व बीज मंत्राने दोन्ही हातावर रुद्राक्षे धारण करावी. वामदेव मंत्राने 15 रुद्राक्षे उदरावर धारण करावीत. पंचब्रह्मा मंत्रांनी दुसऱ्या अंगावर 3, 5 किंवा 7 माळा धारण करावीत. किंबहुना ओम नमः शिवाय मूल मंत्रांनी सर्व रुद्राक्षे धारण करावी. संन्याशांनी प्रणवाचा उच्चार करून रुद्राक्ष धारण करावे. रुद्राक्षधारी मनुष्याने मध्य मांस, कांदा, लसूण इत्यादीचा त्याग करून केवळ सात्विक अन्नच ग्रहण करावे. रुद्राक्ष हे माझे मंगलमय लिंग स्वरूप आहे. ते धारण करण्याचे सौभाग्य मोठ्या पुण्याईनेच प्राप्त होते. ते स्वतःच्या अंगावर धारण करायचे तर पावित्र्य राखायलाच हवे. त्यासाठी आहार, विचार, विहार, भावना या सर्वांची शुद्धता अपेक्षित आहे. म्हणून वरील अन्नादिक नियमाचे तत्परतेने पालन करावे. ज्याच्या भाळी त्रिपुंड, सर्वांगी रुद्राक्ष व मुखामध्ये मृत्युंजय मंत्राचा जप अखंड चालू आहे, त्याच्या दर्शनाने साक्षात रुद्र दर्शनाचे पुण्यफल प्राप्त होते. भस्म, त्रिपुंड, रुद्राक्ष व शिवनाम धारण करणारा कोणीही मनुष्य यमलोकी जात नाही. शिवलोक हीच त्याची परमगती होय. रुद्राक्ष माळेवर जप केल्याने कोट्यावधी पट पुण्य मिळते आणि रुद्राक्ष धारण केल्याने त्याच्या 10 पट पुण्य मिळते. रुद्राक्ष धारण केल्याने आरोग्य उत्तम राहते व कधीही अकाली मृत्यू येत नाही. फक्त शिवभक्तांनीच रुद्राक्ष धारण केले पाहिजे असा काही नियम नाही. अन्य देवतांचे भक्तही रुद्राक्ष धारण करू शकतात. रुद्राक्ष सर्व देवतांनाच प्रिय असल्यामुळे रुद्राक्षाच्या माळेवर सर्व देवतांचे जप करावेत. पार्वती असे आहे रुद्राक्षाचे महात्म्य. म्हणून 4ही वर्णाश्रमाच्या स्त्री पुरुषांनी रुद्राक्ष धारण करावे. रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत. त्याचे वर्णन: एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूप आहे, भक्ती मुक्तीदायक आहे. त्याच्या दर्शनाने ब्रह्मात्यादी महापातके नष्ट होतात. त्याची पूजा केल्याने लक्ष्मी प्राप्त होते. सर्व उपद्रव्याचे निराकरण होऊन मनोरथ पूर्ण होतात. 2 मुखाच्या रुद्राक्षाला देवदेवेश्वर म्हणतात. ते सर्व कामना पूर्ण करणारे व इष्टफल देणारे आहे. 3 मुखाच्या रुद्राक्ष साधनेचे फल देणारे आहे. त्याच्या प्रभावाने मनुष्य विद्यामध्ये निपुण होतो. 4 मुखाचे रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप आहे. ते चतुर्विद्य पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे. त्याच्या पूजनाने व दर्शनाने नरहत्येचे पातक नाहीसे होती. 5 मुखाचे रुद्राक्ष कालाग्नी रुद्र स्वरूप आहे. ते सर्वांना मनोवांछित फल व मुक्ती देणारे आहे. ते पापाचा नाश करते. 6 मुखाचे रुद्राक्ष कार्तिकेय स्वरूप आहे. ते उजव्या दंडात धारण केल्याने मनुष्य ब्रह्म इत्यादी महापातकापासून मुक्त होतो. 7 मुखाचे रुद्राक्ष अनंग स्वरूप असून अनंग या नावानेच ओळखले जाते. ते धारण केल्याने दरिद्री मनुष्यही धनवान होतो. 8 मुखाचे रुद्राक्ष अष्टमूर्ती भैरव स्वरूप आहे. ते धारण केल्याने मनुष्य पूर्णायुष्य होतो. मृत्यूनंतर त्याला शिवपद प्राप्त होते. 9 मुखाचे रुद्राक्ष हे भैरव तसेच कपिल मुनीचे स्वरूप मानण्यात आले आहे. 9 रूपे धारण करणारी भगवती दुर्गा ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. जो मनुष्य हे रुद्राक्ष भक्तिपूर्वक आपल्या डाव्या हातात बांधतो तो माझ्यासारखा सर्वेश्वर होतो. 10 मुखाचे रुद्राक्ष साक्षात विष्णू स्वरूप आहे. ते धारण केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 11 मुखाचे रुद्राक्ष रुद्ररूप आहे. ते धारण करणारा मनुष्य सर्वत्र विजयी होतो. 12 मुखाचे रुद्राक्ष 12 आदित्य समान आहे. ते केसामध्ये धारण केल्याने मनुष्य तेजस्वी होतो. 13 मुखांचे रुद्राक्ष विश्वदेवतांचे स्वरूप आहे. ते धारण केल्याने सर्व अभिष्टांची पूर्तता होती, सौभाग्य प्राप्त होते, सर्व मंगल होते. 14 मुखाचे रुद्राक्ष परम शिवस्वरूप आहे. ते भावभक्तीने मस्तकावर धारण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. हे गिरिजा कुमारी, अशा प्रकारे मुखांच्या संख्यावरून रुद्राक्षाचे 14 प्रकार प्रगटतात. आता त्यांना धारण करण्याचे मंत्र क्रमशः सांगतो. ओम राही नमः, ओम नमः, ओम क्ली नमः, ओम ह्री नमः, ओम ह्री नमः, ओम ह्री हू नमः, ओम हू नमः, ओम हू नमः, ओम ह्री हू नमः, ओम ह्री नमः, ओम ह्री हू नमः, ओम कौक्षौरौ नमः, ओम ह्री नमः, ओम नमः. या 14 मंत्रांनी क्रमशः एकमुखी रुद्राक्षापासून 14 मुखी रुद्राक्ष धारण करावे. साधकाने मनोरथांच्या सिद्धीसाठी वरील मंत्राचा व श्रद्धा भक्तीपूर्वक उच्चार करून त्या रुद्राक्षांना धारण करावे. रुद्राक्षाची माळ धारण केलेल्या मनुष्याला पाहताच भूत प्रेत पिशाच ढाकिनी शाकिनी तसेच उपद्रव्य कारक अन्य शक्ती दूर पडून जातात. त्याच्यावर जारण मारण उच्चाटन आदी कोणत्याही अभिचारिक प्रयोगाचा काहीच परिणाम होत नाही. ते सर्व निष्प्रभ होतात. रुद्राक्ष धारण करणाऱ्या मनुष्याला पाहून मी स्वतः देवी दुर्गा, गणेश, सूर्य तसेच अन्य देवताही प्रसन्न होतात. म्हणून रुद्राक्षाचे महात्म्य लक्षात घेऊन धर्मवृद्धीसाठी ते मंत्रोद्वारा भक्तिपूर्वक धारण करावे.
सूत म्हणाले, हे मुनीश्वर, रुद्राक्षाच्या संदर्भात भगवान शिवजींनी देवी पार्वतीला जे काही सांगितले तेच मी तुम्हाला कथन केले. भस्म आणि रुद्राक्ष धारण करून शिवमंत्राचा जप करणारा सद्भक्त शिवप्रभूंना अतिप्रिय असतो. त्याच्या कृपा प्रसादाने त्याला भक्ती आणि मुक्ती या दोनचा लाभ होतो. त्याचे इहपर कल्याण होते. जो मनुष्य परम शुभ असे महात्म्य नित्य श्रद्धेने श्रवण करतो, भस्म रुद्राक्ष व शिवनामाचा आदर करतो, तो पुत्र पौत्राधिक सर्व सुखांनी युक्त होऊन शिव सायुज्यता प्राप्त करतो. मी तुम्हा सर्वांना विद्येश्वर संहिता सांगितली. ही संहिता सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी व भगवान शिवजीच्या आज्ञेने नित्य मोक्ष प्रदान करणारी आहे. ओम नमः शिवाय. विद्येश्वर संहिता संपूर्ण. आताशी आपला एकच चरण झालं. अरे अरे किती होते? 7 आहे ना? 12 होते, पण याच्यातले आपल्याला ग्रंथात 7. आपल्याला पेजेस नुसार चालायचंय. हे चालूच आहे अजून इतका वेळ? जप झाला आपला. आता शिव महापुराण रुद्र संहिता. आता इथे काही श्लोक सांगितलेले आहेत, त्याचा अर्थ वाचतो फक्त. जे विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय इत्यादीचे एकमात्र कारण आहे. गिरिजा कुमारी उमेचे पती आहेत. तत्वज्ञ आहात, ज्यांच्या कीर्तीला अंतच नाही. जे मायेचा आश्रय घेऊनही मायेपासून अत्यंत दूर आहेत. ज्यांचे स्वरूप अचित्य आहे, त्या विमल बोध स्वरूप भगवान शिवजींना मी नमस्कार करतो. ज्यांनी आपल्या मायेने सर्व विश्वाची निर्मिती केली, ते या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेत. जे प्रकृतीच्या पलीकडचे आहेत, अनादी अत्यंत शांत आहेत, त्या पुरुषोत्तम शिवजींना मी नित्य नमस्कार करतो. ज्याप्रमाणे लोखंड चुंबकाकडे आकर्षित होऊन त्याच्या पाशीच लटकत राहते, त्याचप्रमाणे ही सर्व विश्व ज्याच्या आसपास भ्रमण करते, ते अन्य कोणाची सहाय्य घेतल्याशिवाय स्वतःमधून विश्व निर्माण करण्याची लीला करत आहे. ते सर्वच्या अंतर्यामी स्थित आहेत. त्यांचे स्वरूप अत्यंत गूढ आहे. त्या भगवान शिवजींना मी आदराने नमस्कार करतो. श्री गणेशाय नमः. श्री गौरी शंकराभ्यान नमः. व्यास म्हणाले, जगतपिता भगवान शंकर, जगन्माता कल्याणमयी पार्वती आणि त्यांचा पुत्र गणेश यांना वंदन करून मी रुद्रसंहिता वर्णन करतो. एकदा नैमिषारण्यात निवास करणारे शौनकादी सर्व मुनी स्वतःना म्हणाले, हे महाज्ञानी व्यास शिष्य, आम्ही तुमच्या मुखातून साध्य साधन अखंड नावाची अत्यंत शुभ अशी विद्येश्वर संहिता ऐकली. ती अत्यंत रमणीय असून तिच्या श्रवणाने भगवान शिवजीचे आपल्या भक्तावर किती प्रेम आहे आणि वात्सल्य आहे हे स्पष्ट होते. हे मुनी, व्यासांच्या कृपाप्रसादाने तुम्ही महाज्ञानी सर्वज्ञ कृतकृत्य झालेले आहात. तुमच्या मुखाने प्रकट होणारी अमृतमय दिव्यवाणी किती श्रवण केली तरी आमचे समाधान होत नाही. आम्ही तुमच्याकडून बरेच काही जाणून घेऊ इच्छितो. हे प्राध्य, आम्ही कितीही विचार केला तरी शिवतत्वाचे आकलन होत नाही. म्हणून कृपा करून भगवान शिवजीचे परमश्रेष्ठ रूप कसे आहे ते सांगा. शिवजी आणि पार्वतीचे दिव्य चरित्रही सांगा. निगुण महेश्वर सगुण रूप कसे धारण करतात. सृष्टीच्या आरंभी ते कोणत्या स्वरूपात स्थित होते. सृष्टीच्या मध्यकाळात ते कशा प्रकारे क्रीडा करतात आणि सृष्टीकल्पाच्या अंतकाळी ते कोणत्या स्थितीत प्राप्त होतात. सर्व लोकांचे कल्याण करणारे शंकर कसे प्रसन्न होतात. प्रसन्न झाल्यावर ते आपल्या भक्तांना व इतरांना कोणती फले देतात याविषयी सांगण्याची कृपा करा. भगवान शिव शीघ्र प्रसन्न होतात. हे साक्षात कारुण्यमूर्ती आहेत. अत्यंत दयाळू आहेत. ते आपल्या भक्तांना दुःखात वा संकटात पाहू शकत नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव त्यांच्याच शरीरातून उत्पन्न झालेले आहेत असे आम्ही ऐकले आहे. कृपा करून आम्हाला भगवान शिवजीचे प्राकट्य, त्यांच्याविषयीचे चरित्र, पार्वतीचे आविर्भवन, शिव उमा विवाह, त्यांचे गृहस्थ धर्म व अन्य लीला याविषयी विस्ताराने सांगा. ऋषीजनो, तुम्ही फार चांगली माहिती विचारली आहे. शिवकथेविषयी तुमच्या मनात असलेली जिज्ञासा व आंतरिक निष्ठा पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. भगवान शिवजीचा गुणानुवाद सात्विक, राजसी आणि तामसी अशा तिन्ही प्रकृतीच्या पुरुषांना आनंद देणारा आहे. शिवकथा ही श्रोत्याला, वक्त्याला आणि तिच्याविषयी जिज्ञासेने प्रश्न विचारण्याला पवित्र करणारी आहे. हे ब्राह्मण हो, तुम्ही मला जे प्रश्न विचारले तसे काही प्रश्न महर्षी नारदांनी पूर्वी आपल्या पित्याला ब्रह्माजींना विचारले होते. तेव्हा पुत्राची जिज्ञासा जाणून प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाने त्यांना अत्यंत अद्भुत असे शिवचरित्र ऐकवले होते. तुमचे मनोगत जाणून तेच चरित्र यथामती मी वर्णन करणार आहे. ते आदरपूर्वक श्रवण करा. ओम नमः शिवाय.
नारदाची तपश्चर्या. सूत सांगू लागले, ऋषीजनो, एकदा मुनी शिरोमणी नारदांनी तपश्चर्या करण्याचे ठरवले. त्यासाठी सुयोग्य स्थानाचा शोध घेत ते हिमालयात गेले. तेथे अत्यंत एक सुंदर गुहा होती. तिच्या शेजारी वाहणारी देवनदी, गंगा आणि वृक्षवेलींनी प्रफुल्लित असा परिसर पाहून त्यांना फारच आनंद झाला. आपल्या तपश्चर्येसाठी हेच उपयुक्त आश्रमस्थान आहे असा विचार करून ते गुहेत प्रवेशले. त्यांनी दृढतेने समाधी लावली आणि तपश्चर्येत मग्न झाली. अशी बरीच वर्षे लोटली. त्यांची तपस्साधना पाहून देवराज इंद्र भीतीने व्याकुळ झाला. नारद आपले स्वर्गाचे राज्य तरी हिरावून घेणार नाही अशी त्यांना शंका वाटू लागली. काय करावे ही सूचना नारदांच्या तपश्चर्येत विघ्न आणायचे ठरवून त्यांनी कामदेवाचे स्मरण केले. तो तात्काळ प्रकट झाला. इंद्र त्याला म्हणाला, मदना मित्रा, तुझी माझ्यावर प्रेम आहे. तू नेहमी माझे हितच करत आहेस. तुझ्या मदतीने मी अनेकांच्या तपाचा गर्व उतरवला आहे. तुझ्यामुळेच माझ्या राज्यात स्थिरता आहे. सध्या हिमालयातील एका गुहेत नारद मुनी शिवजीच्या उद्देशाने संयमपूर्वक तपश्चर्या करत आहे. ते ब्रह्मदेवाकडून इंद्रपदाचे वरदान मागतील अशी माझ्या मनात चिंता उत्पन्न झाली आहे. म्हणून नंतर रडत बसण्यापेक्षा आधीच उपाय केलेला बरा असा विचार करून मी तुला पाचारणी केली आहे. तू तेथे जाऊन त्याचे तपोभंग कर. महेंद्राच्या आज्ञेनुसार कामदेव वसंत